की समाधान हा एक शाप आहे. समाधानी माणसाने राहूच नाही. अभिनयातनं पैसे कमवायचं हे कधीच माझ्या डोक्यातही नव्हतं, ना माझ्या घरच्यांना कधी वाटलं. आणि प्रत्येकाचं ना स्वप्न एक असतं की मी हिरोईन व्हायला पाहिजे. तर मी मालिकेमध्ये कधीच हिरोईन नाही झाली, पण मी नाटकामध्ये हिरोईन होते. तुला कधी वाटलं आपण स्वतःमध्ये काही बदल करावे, मे बी दिसण्यात, वागण्या बोलण्यात? की मी जेव्हा गावावरून आले तेव्हा मालवणी, पूर्ण मालवणी, पूर्ण मालवणी टोन होता? पूर्ण म्हणजे हो काय सांगते हाच टोन असायचा. मी आजही तेच करते. म्हणजे माझ्याकडे जरी गाडी आली, मी कोण येतंय, चला चला चला, म्हणजे मी हेच बोलते, ठाणा 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 ठाणा. मी खूप फटकळ आहे. मी पटकन बोलून होते. मी मनात ठेवून नाही राहू शकत. आत्ता मी प्रयत्न करते, आता मला बाळ नाही होत आहे. मला खूप प्रयत्न करावे लागतात. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. स्वागत करूया अभिनेत्री अमृता सकपाळ रावराणे हिचं. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपण इंटरव्ह्यू करतोय. हो. आय डोंट नो या आधी आपण का कधी इंटरव्ह्यू केला नाही किंवा भेटलो कारण हा नाहीये. माझा पहिला इंटरव्ह्यू आहे. अमृता कशी आहेस? मस्त मस्त बरं, मस्त. छान दिसतेस अरे, एकदम. thank मस्त you. कॅरी करतेस तू स्वतःला. Thank आणि मी you. तुझ्या रील्स बघते. अफलातून कॉमेडीचं टायमिंग आहे. हे म्हणजे घरातच आहे का हे? एक घरातच आहे आहे. ना, एक भन्नाट सेन्स असावा. हे घरातच आहे वाटतं. हो, बिकॉज हो. प्रणवशी बोलताना पण नेहमी तीच वाईब येत असते. आणि आज जेव्हा मी तुला भेटले, तुझ्या काही रील्स बघितल्या, म्हटलं वाव, हे ते एकदम पारडं इक्वल आहे. हो, पण त्याला बीट नाही करू शकत मी अर्थातच. मला जे सुचतं तिथे मी थांबते, तिथे त्याचा विचार सुरू होतो. त्यामुळे तो वेगळ्या लेवलचा आहे. मी फक्त प्रयत्न चालू असतात, बस, बाकी काही नाही. जेव्हा दोन कलाकार एका घरात राहतात, आता तू सुद्धा अभिनयात आहेस, प्रणव सुद्धा अभिनयात आहे, तुम्ही घरी कुठल्या मुद्द्यावर बोलता? काय चर्चेचे विषय असतात तुमचे? सगळं बोलतो आम्ही. म्हणजे आत्ता सध्या आम्ही फिफा जे चालू आहे त्याच्यावरती बोलतो, की कालची मॅच त्याने रात्रीची मला सकाळीच दाखवली. म्हणजे आमचं हेही असतं की कोण कसा कमाल आहे, कोण कसा येऊन आपलं महत्त्व दाखवून जातो, हे आम्ही बोलत असतो सतत. कारण असं असतं ना, की बाहेर आपण कामाबद्दल बोलतो, हो. अच्छा घरी सुद्धा या क्षेत्रातली व्यक्ती, तर मग अरे बापरे, घरी पण आपण या मुद्द्यावर बोलते असं होतं. तर अनेकदा ना कलाकार हे अवॉइड करतात, की आपलं काम घरी घेऊन जाणं. तुमच्या दोघांच्या बाबतीत काय? आम्ही ना असं काही ठरवलं नाहीये, कारण मुळात आम्हाला ना वेळ कमी मिळतो एकमेकांना. म्हणजे आत्ता आमच्या लग्नाला 10 वर्ष होतील, पण कॅल्क्युलेट केलं तर आम्ही 2च वर्ष एकत्र आहोत. असं आहे, 2 ते 3 वर्ष. कारण सकाळी मी जाते आणि रात्री येते आणि फक्त रात्री घरी झोपणं म्हणजे वेळ एकत्र घालवणं असं नाही होत आहे. तर आमच्या वाट्याला आम्ही खूप कमी आलो आहे. त्यामुळे आमचं असं नसतं की या विषयावर नको बोलूया, त्या विषयावर नको बोलूया. हां, कधी-कधी असं होतं की खूप काही किचकट असतं ना, तेव्हा असं असतं की फक्त आत्ता नको बोलूया, आपण नंतर बोलूया या विषयावर. पण आम्ही कुठेही कुठल्याही विषयावर बोलत असतो आणि आम्हाला असं कधीच नाही वाटलं की अरे ह्या विषयावर नको बोलायला असं. आणि अमृता, तू बरीच वर्ष काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये, प्रणव बरीच वर्ष काम करतोय. 2016 मध्ये तुम्ही लग्न केलं, राईट? आपली फील्ड अशी आहे ना, ही खूप बेभरवशाची आहे. म्हणजे खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. काम आहे नाहीये, हा स्ट्रगल तुम्ही दोघांनी मिळून बघितलाय. हो. मला सांग, अनेकदा ना विचार येतो की अरे बापरे, दोघं या फील्डमध्ये आपण कसे काम करणार, किंवा आपला संसार कसा चालेल. आत्ता ना सोशल मीडियाच्या जगात आपण जेव्हा बघतो की अरे बापरे, किती कॉम्पिटिशन आहे, हे प्रश्न आता सगळे यायला लागले समोर. मला सांग, जेव्हा तुम्ही लग्नाचा विचार केला होता, तुम्हाला हा प्रश्न होता की आपण दोघंही अभिनय क्षेत्रात आहोत, इथले खाचखळगे आपल्याला माहिती आहेत, तर पुढचं आपलं आयुष्य किती स्टेबल असेल? अ, विचार अर्थात आला होता डोक्यात, पण ना मला मी आत्तापर्यंत म्हणजे लग्नापर्यंत जे स्ट्रगल केलं आहे लाईफमध्ये, म्हणजे आपल्या या क्षेत्रामध्ये, ते बघता आणि प्रणवचं स्ट्रगल बघता असं वाटलं की आपण हे इझिली करू शकतो पुढे जाऊन. आणि मुळात माझ्यावर विश्वास होता आणि माझा प्रणववर विश्वास होता आणि प्रणवचा माझ्यावर विश्वास होता आणि स्वतःवर विश्वास होता. असं कधीही नाही झालं की आणि मुळात विचार करणं पण खूप गरजेचं असतं. आम्ही हा कधीच निगेटिव्ह विचार केला नाही की असं नाही होणार, म्हणजे पुढे जाऊन तुला काम नसेल, मला काम नसेल, हा विचारच नाही केला. वा. हे बघ, तू असं असं करशील, मी असं असं करेन. आणि मुळात मला डेली सोपवरती खूप विश्वास आहे हो. आणि मी तेच करत आले आत्तापर्यंत. सो माझं असं म्हणणं आहे की माझं मीटर डाऊन आहे तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रणवला त्याच्यावरती विश्वास आहे की मी वर्षाला 2-3 सिनेमे केले तरी पण माझं व्यवस्थित होऊ शकतं. तर हे असं आहे. आणि विचार अर्थातच आले शांभवी आल्यानंतर, की आत्ता बाळ आहे, आत्ता दोघांचं चाललं होतं व्यवस्थित,
पण आता बाळ आहे, तिची जबाबदारी आहे. येस. पण मी म्हणेन प्रणव माझ्यासाठी एक ढाल आहे. तो ती झळ माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही आणि तो सतत, सतत हातपाय मारत असतो. तो खूप बघते म्हणजे मी. हो, म्हणजे मी तशी शांत आहे. म्हणजे मी फक्त डेली सोपवरती विश्वास ठेवून आहे, की हां, हा गेला संपला, आता मला फोन येईल आणि मी दुसरा करेन आणि हेच घडत आलंय टचवूड आतापर्यंत. पण त्याचं नाही. मी सिनेमा करतोय, फक्त सिनेमावर मला नाही चालणार आहे. माझी मुलगी पण आहे आता, तर मी काय करू शकतो? तर मी हे करू शकतो, तो ते करतो. हे पण नाही होतंय, तर मग म्हणजे होतंय. सगळीकडे काम होतंय, की देवाच्या कृपेने जिथे हात घालतोय तिकडे मिळतंय सक्सेस. पण असं होतं ना, की हेच वय आहे. आत्ताच आपण करू शकतो आणि बरोबर. आत्ताच आपण कमवू शकतो आणि आत्ता खूप जास्त धडपड करू शकतो. सो मी फक्त काम आणि घर बघते आणि तो फक्त काम करून कसं सगळं मॅनेज होईल, माझे सगळे हप्ते असतील ते कसे जातील आणि कधीही क्वेश्चन मार्क यायला नाही पाहिजे, त्याची जबाबदारी प्रणव घेतो आणि तो आहे म्हणून मी इथून स्टेबल आहे. क्या बात! तू आता लेकीचा उल्लेख केलास. खरं तर पॅरेंटिंग ही बिलकुल सोपी गोष्ट नाहीये आणि तू डेली सोप करतेस. इकडे 12 तासाची शिफ्ट कधीही 14-16 तास होऊ शकते. हो. मला सांग, एका अभिनेत्रीसाठी पॅरेंटिंग म्हणजे अगदी जन्मापासून ते आता तर शांभवी थोडी मोठी झाली आहे. हम्म. किती कठीण असतं सांभाळणं? वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात, पण मला असं वाटतं की भावनिकरित्या खूप जास्त चॅलेंजिंग असतं, की आपण एकीकडे काम करत असतो आणि आपलं बाळ घरी काय करतंय. म्हणजे आता ती मोठी झाली आहे, पण ती जेव्हा 1.25 वर्षाची 1.5 वर्षाची होती तेव्हा मी कामाला सुरुवात केली आणि तेव्हा आपण प्रत्येक क्षण आपल्या बाळाजवळ असतो. ते अचानक 12 तास आपण तिच्याजवळ नाही आहोत. हे असणं खूप त्रासदायक असतं. कधी-कधी खूप रडू पण येतं, की आपण हे का करतोय? इतक्या कमी वयात नाही करायला पाहिजे. पण तरीसुद्धा मला सांगावंसं वाटतं, की जर आपला सपोर्ट स्ट्राँग असेल, तर आपण हे या. करूच शकतो. तर माझ्या सासूबाई अर्थातच मी नेहमीच त्यांचं म्हणजे मी ऋणी आहे, की त्या आहेत म्हणून मी दिसते, मी काम करू शकते आणि अर्थातच प्रणव स्ट्राँग सपोर्ट, की "तू जा, मी आहे." तो असतो तेव्हा म्हणजे अजिबातच मला काहीच कसल्याच गोष्टीत टेन्शन नसतं आणि सासूबाई आहेत म्हणून मी करू शकते. त्यांचा सपोर्ट नसता, त्यांनी जर हात वर केले, "बाबा तू तुझ्या मुलीला सांभाळ," तर मग मी नंतर करूच शकले नसते. आता शांभवी 8 वर्षाची झाली, तर 8 हो. वर्षात मी जेवढं काम केलं तेवढं मी करूच शकले नसते. दमछाक झाली पण सुरुवातीला? हो, अजूनही होते. हो. म्हणजे माझी मावशी आहे. मला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये एक माझी मावशी आहे, दहिसरला राहते. माझ्या 2 मावशी आहेत, दहिसर आणि बोरिवलीला राहतात. पण एक मावशी आहे, जिचं घर मी माझं घर समजते आणि मी स्ट्रगलपासून आत्ताही स्ट्रगलच करते. पण आत्ताही असं होतं, की उशीर झाला, 12 वाजले, मी घरी नाही जात, मी मावशीकडे जाते. हे असतं ठरलेलं. पण एक असतं ना, की शांभवी आहे, त्यामुळे मला घरी जायचं असतं. तिच्या बाजूला झोपायचंय. ती मला भेटत नाही. म्हणजे ती झोपलेली झोपलेली. असते. सकाळी उठून मी येते तेव्हाही ती झोपलेली असते. पण मला ती दिसते. त्यासाठी मला आता फक्त घरी यावं लागतं तुला बस. असं वाटतं अमृता अजूनही स्ट्रगल करतेस तू? हो. कलाकार हा नेहमी स्ट्रगल करत असतो असं मला आणि ते वाटतं. म्हणतात की तो स्ट्रगल संपूही नये, नाहीतर मग ते असं होतं, हां, आता काय एक्सप्लोर हो, काय करणार? हो, हां? हो, हो. खरं आहे हे. मध्येच मी एक स्टोरी पण ठेवली होती, की समाधान हा एक शाप आहे. जोपर्यंत आपण समाधानी आहोत, तोपर्यंत आपण नवीन काहीच एक्सप्लोर करत नाही. आपण सतत काही ना काही नवीन करत राहतो. समाधानी माणसाने राहूच नये. हं. असं आहे. त्यामुळे स्ट्रगल तर असतोच आणि मला तर वाटतं, की आता कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे, त्यामुळे स्ट्रगल हा आहेच. खरंय. आणि रोज स्वतःला प्रूफ रोज, रोज, रोज रोज, करावं रोज. लागतं प्रूफ. हो, कारण नवीन चेहरे म्हणूया, नो डाऊट यावं नवीन चेहऱ्यांनी. हो. पण त्यातनं एवढी वर्ष आपण जी मेहनत केली आहे, ती कुठेही उगाच दुसऱ्या कोणाच्या येण्याने पुसायला नको. खरं आहे, त्याच्यामुळे खरं आहे. अपग्रेड करणं पण तितकं महत्वाचं असतं ना महत्वाचं आहे, खूप आपल्याला. महत्वाचं आहे. हो, वाव! तू बॉर्न अँड बॉटअप ठाणे आहेस? नाही, खरं तर माझी खूप मोठी जर्नी आहे. हां. म्हणजे माझा जन्म झाला बँड्राला. माझे आई-बाबा तिथे राहायचे, आजी-आजोबा तिथे राहायचे. त्याच्यानंतर माझ्या आई-बाबांनी ठाण्याच्या आधी इथे भांडुपला होतो काही 2 वर्ष. मग आम्ही ठाण्यात आलो. इथपर्यंत आल्यानंतर समोरच्याचा प्रश्न असतो, "बाबा गव्हर्नमेंट सर्व्हंट होते का?" ओके. कारण इकडच्या इकडे अशी बदली बदली. त्याच्यानंतर हां. असं. तर माझे बाबा इथे कांजूरमार्गला एका मेडिसिन कंपनीमध्ये होते. माझे आजी-आजोबा पण होते. पण मग ते बँड्रा टू कांजूरमार्ग यायचे म्हणून ते भांडुपला होते. मग त्यांची कंपनी बंद पडली. मग आम्ही फ्लॅटमध्ये राहायचं, प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर आम्ही एक छान 1 BHK घेतला होता माझ्या आई-बाबांनी ठाण्यामध्ये, खारेगावमध्ये. आणि माझ्या बाबांची कंपनी बंद पडली. मग आता करायचं काय? तर माझी आई आहे ना, ती माझ्यासाठी रोल मॉडेल आहे असं मला वाटतं. कारण तिने खूप स्ट्रगल केलं आहे. तर मी आणि माझा मोठा भाऊ आहे. तर मुलं शाळेत गेल्यानंतर काय करायचं? म्हणून तिने पार्लरचा कोर्स केला होता.
मग त्या दोघांनी काहीतरी विचार केला. ह्याचं म्हणजे आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की घरात काय चाललंय. बाबांची नोकरी गेली म्हणजे काय हेही माहीत नव्हतं, इतके लहान होतो आम्ही. मग त्यांनी डिसिजन घेतलं की माझ्या आजोळी जाऊन राहायचं. आचरा म्हणून एक गाव आहे कोकणातलं, सुंदर गाव आहे. तिथे रोजगारही खूप छान आहे आणि खूप छान गाव आहे ते. तर त्या दोघांनी तिथे ठरवलं की आपण आचऱ्यात जायचं आणि स्वतःचं सगळं नवीन विश्व सुरू करायचं. आम्ही आजोळी होतो, पण आमचं घर वेगळं होतं. मी मामाच्या घरात नव्हते राहत, आमचं वेगळं घर होतं. आणि तिथे माझ्या आईने पार्लर सुरू केलं आचऱ्यामध्ये. आणि गावात पहिलं पार्लर माझ्या आईचं होतं. क्या बात. तेव्हा फक्त आयब्रोज आणि हेअरकट, मोस्टली हेअरकटसाठीच यायचे. आयब्रोज पण नंतर नंतर आलं. आणि बाबांची माझ्या पानाचा स्टॉल होता तिकडे आचऱ्याला. आणि चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. पण एक असतं ना की माझ्या आईने ठरवलं होतं की काही झालं तरी पुढचं शिक्षण माझ्या मुलांचं हे मुंबईतच व्हायला हवं. मग माझा भाऊ 3 वर्ष मोठा आहे, तर त्याचं 10वी झाली आणि मग तो 2 वर्ष पुढे इथे मुंबईला डोंबिवलीला माझी मावशी राहायची, तिकडे तो राहायचा. तो सोमय्या कॉलेजला होता, इंजिनिअरिंग करत होता. तो तिकडनं यायचा. माझी 10वी झाल्यानंतर आम्ही परत ठाण्यात आलो. ओके, सगळे आला ठाण्यात. सगळे आलो. बाबा तिकडेच होते. तुझं 10वी पर्यंतचं शिक्षण कोकणात झालंय म्हणजे. हो, कोकणात झालंय. न्यू इंग्लिश स्कूल आचरा, हा. तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि मग तिकडनं इकडे येऊन पुढचं शिक्षण कॉलेज. हो. तू ज्ञानसाधना कॉलेजमध्ये होतीस ज्ञानसाधना, ना? हो. पूर्ण शिक्षण तिथे झालं? हां, पूर्ण म्हणजे माझं बीकॉम झालं. त्याच्यानंतर मी वेलिंगकरमधनं DHRM केलं. हां. आणि मग त्याच्यानंतर शिकायला संधी नाही मिळाली, कारण मी हे काम करत राहिले आणि मला काहीच करता नाही आलं. आणि असं तिकडे म्हणजे कॉलेजमध्येच असताना नाटकाशी तुझा संबंध आला. आचऱ्याला. आचऱ्याला आला? हो. ओके, त्याबद्दल नाही माहिती मला. हां, ॲक्च्युली मी गावाला होते आणि ते मी म्हटलं तसं की ते गाव इतकं समृद्ध आहे, सगळ्या बाबतीत समृद्ध आहे. तिकडे M.R. आचरेकर म्हणून आर्टिस्ट होते, तेही तिकडचे. बरेच आर्टिस्ट तिकडनं घडून गेले. तर आमच्या रिलेशनमध्येच एक होते, नंदा पारकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत, सगळ्यांना माहीत असतील. पूर्वी गोट्या लागायचं ना, त्याच्यामध्ये वासुनानांचं त्यांनी केलं होतं. ते इतके खूप फेमस होते, त्यांची मालवणी नाटकंसुद्धा होती. तर त्यांनी श्रीधर थिएटर्स म्हणून चालू केलं होतं आचऱ्याला. आणि मी 7वी किंवा 8वीला असेन तेव्हा मी पहिल्यांदा एकांकिकेत काम केलं शाळेच्या. ओके. आणि त्याच्यात मी हिरोईन होते, अभिनेत्री. हां, म्हणजे पहिलंच काम आणि त्याच्यात मी अभिनेत्री होते. आणि तेव्हा त्यांनी बघितलं आणि असं वाटलं की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांना आपण जरासं पुढे हे न्यायला हवं. तर त्यांनी शाळेत येऊन सांगितलं की काही विद्यार्थी असतील तर मी थिएटर बाहेरून सुरू करतो म्हणून. तर मग अर्थातच घरचे म्हणाले तर करायचं असेल तर. आणि मी करत होते. तर तिथे मी 2 एकांकिका केल्या होत्या. तर तिकडनं माझ्या नाटकाची प्रोसेस सुरू झाली की कसं काम करायचं. पण मला सांगायला खूप आनंद होतो की मी तेव्हा खूप डान्स करायचे. मी रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये जायचे, जिल्हास्तरीय कुठेही डान्स असायचा ना, मी पहिली जायचे, माझं नाव लिहिलं जायचं. मी स्पोर्ट्समध्ये होते, मी चित्रकलेत होते आणि माझं सगळ्यात पहिलं नाव पेपरमध्ये आलं ते मी चिमुकली चित्रकार अमृता सकपाळ असंच नाव आलं होतं. हो. ओके. पण मी जशी मुंबईला आले ना, तसं माझा डान्सही मागे राहिला आणि माझं ड्रॉइंगही मागे राहिलं. म्हणजे माझे शिक्षक सुद्धा म्हणतात की आम्हाला असं वाटलं होतं की तू ड्रॉइंगमध्ये काहीतरी करशील किंवा तू नृत्यात काहीतरी करशील, तर तू तर अभिनयात आलीस पुढे, असं त्यांचं झालं. तर सरप्रायझिंगली मी आचऱ्याला सगळं सुरू केलं. 10वी होती माझी आणि शिक्षक येऊन सांगायचे आईला की ती एक नाटक करते, तिला सांगा अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणून. कारण मी कशी आहे ना, मला येतं तेवढं मी करते, पण ते परफेक्ट करते. तर माझा पेपर असायचा ना, तो मी 60 किंवा 70 मार्काचाच लिहायचे आणि मला तेवढेच टक्के मिळायचे. तर त्यांचं म्हणणं की 10वीला असं नाही चालणार, खूप लिहावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला मार्क मिळतात. तर आई म्हणाली की नाही, तिचं आता हे बंद केलं ना तर तिला किती मिळतील हे मी नाही सांगू शकत, त्यापेक्षा तिला ते करते, तेही करू दे आणि हेही करू दे. सो मला तिकडेही घरच्यांचा पाठिंबा मिळाला. मग मी मुंबईला आले, ठाण्यात ज्ञानसाधनाला. आई तेव्हा चिंतामणी ज्वेलर्समध्ये कामाला लागली होती, कारण पार्लरवरती किती वेळ थांबणार आणि इथे खूप ॲडव्हान्स सुरू झाले होते. मग तिने ज्वेलर्समध्ये कामाला सुरुवात केली. बाबांचं दुकान होतं तिकडेच, आम्ही तिघं इथे राहायचो. आणि मग एकांकिकेला सुरुवात झाली. मॉबमध्येच अर्थातच काम करायचो आम्ही आणि तिथे डान्स करायचे. कॉलेजमध्ये आमचे मॉबवरती खूप असायचे, एकांकिका असायच्या आणि डान्स असायचे त्याच्यामध्ये. तर मी आणि माझी मैत्रीण श्वेता, आम्ही दोघी डान्स करायलाच असायचो. आम्हाला कधीही स्क्रिप्ट वाचायला सुद्धा दिली नाही त्यांनी की तू आज डायलॉग कशी वाचतेस, आणि आम्ही त्याच्यातही खुश होतो की येस, आपल्याला एकांकिकेमध्ये आपण काम करतोय तो छान आहे. मग कॉलेज संपताना लास्ट इयरला असताना, हां तू वाच ग,
म्हणून मग केलं होतं. मग तेव्हा असं वाटलं, हां, आपण वाचू शकतो, आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर ना असे आम्ही जे होतो ना काही, की यार आपल्याला वाचायला पण देत नाही, वाचायला तर द्या ना, मग आम्ही करू की नाही हे पुढची गोष्ट आहे. मग आम्ही जे असे वाटणारे होतो त्यांनी त्यांचीच एक एकांकिका घेऊन बाहेरून उतरलो ह्याला स्पर्धेला. स्पर्धेला. मग ह्यांची एक नेहमीची माणसं असलेली, मुलं असलेली एक एकांकिका आणि आमची त्यांचीच एकांकिका घेऊन आम्ही बसवलेली गेली आणि तिथे आम्हाला प्राइजेस मिळायला लागले. वा. आणि तिथे असं झालं की हो, जमतंय आपल्याला. म्हणजे आपल्याला जे वाटत होतं की आपल्याला जमत नाहीये म्हणून घेत नाहीयेत का का काही, तर तसं नाहीये. तिथे कुठेतरी कळलं की बक्षीस मिळतंय म्हणजे परीक्षकांना आपलं काम आवडलेलं आहे. म्हणजे आपण काहीतरी करू शकतो. आणि मग तशी सुरुवात झाली. आणि तरीसुद्धा माझं ठरलं नव्हतं की मला काय करायचंय. मला एवढंच माहीत होतं की मला शिकायचंय आणि पैसे कमवायचे आहेत. अभिनयातनं पैसे कमवायचे हे कधीच माझ्या डोक्यातही नव्हतं, ना माझ्या घरच्यांना कधी वाटलं की ही त्याच्यातनं पैसे कमवेल. आणि मी वेलिंगकरला होते जेव्हा मॅनेजमेंट करत होते, तेव्हा पेपरमध्ये न्यूज आली होती की मुंबई युनिव्हर्सिटीचं नाट्यशास्त्राचे क्लासेस असतात सॅटर्डे संडे. तर मी घरी विचारलं, मी हे करू का? तर माझे घरचे आहेत ना, ते खरंच म्हणजे मी खूप लकी आहे की ते कधीच नाही नाही म्हणाले. तुला जमणार आहे ना तर तू कर. बरं, मी राहायचे ठाण्याला, ते होतं CSTला. म्हणजे आणि माझ्या भावाने ठाण्यातलंच कॉलेज घे म्हणून ज्ञानसाधना मी घेतलं, कारण तुला प्रवास जमणार नाही, आपण गावावरनं आलेलो आहोत, त्यामुळे तुला ट्रेनचा प्रवास जमणार नाही. त्यामुळे मोठी उडी माझी होती वेलिंगकरपर्यंतची. आत्ता जायचं होतं मला CSTला, तर ते म्हणाले तुला जमणार आहे का? म्हटलं आता इथपर्यंत जाते, तिथं पहिला स्टॉप आहे, शेवटचा स्टॉप आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग मी नाट्यशास्त्राला ते बहिशालचं आहे त्याच्यात मी हे घेतलं, ॲडमिशन घेतलं. आणि ते चालू असताना कॉलेजमधला एक मुलगा होता, तो म्हणाला की एक छोटासा रोल आहे, तर तू करशील का? फिल्म सिटीला यावं लागेल. अगेन मी घरी विचारलं, ते म्हणे तुला जमणार असेल सगळं हे करून तर तू करू शकतेस. तर तो डॉक्टरचा रोल होता, पहिली माझी मालिका वहिनीसाहेब, आणि तो कंटिन्युटीचे डॉक्टर होते मी. तर ते मी तसं लास्ट इयर असताना वगैरे ते केलेलं होतं, तेवढंच केलं होतं. म्हणजे 12-15 दिवस मी काम केलं असेल. आणि पैसे मग मिळाले ना त्याचे? पैसे मिळाले, हां, पैसे हां. मिळाले, सगळं छान. म्हणजे हां. मी जवळपास स्टार्टिंगचे 4-5 वर्ष किती पैसे देतं हे मी कधीच नाही नाही विचारलं. बघितलं? नाही नाही नाही, हम्म. कधीच नाही. मी विचारलंच नाही की अच्छा एवढेच आहेत, तेवढे नाही आहेत, हे नाही, किती पर डे असणार तुझा, जो एवढा पर डे, ओके चालेल मी करेन, हे असं होतं. आणि तिकडे ना वहिशालला एक मुलगी होती नीलम, तिने मला सांगितलं की ऑल द बेस्ट, नाटकाचं ऑडिशन सुरू आहे. बरं, ऑडिशन काय असतं हेही माहीत नाही आपल्याला, म्हणजे ऑडिशन काय असतं, काय करायचं हेही माहीत नव्हतं. म्हटलं म्हणजे ती म्हणते तू जा, या ठिकाणी जा आणि भेट त्यांना. तर मोहन वाघांच्या इथेच एक रिहर्सल हॉल आहे, तिकडे जायचं होतं. असा पाऊस पडत होता. आता तरी मी बरीच जाते बऱ्यापैकी, म्हणजे अशी घामाटलेली, भिजलेली, केस असे बांधलेले, माहित नाही ना ऑडिशनला कसं काय जातात जायचं. कसं या. जातात माहीत नाही. आणि फक्त एवढं होतं की वाचन करावं लागेल तुला नाटकाचं, त्याच्यावरनं ते ठरवतील. अशी मला आठवतं येलो कलरचाच कुर्ता घातलेला, ब्लॅक कलरची जीन्स घातली होती, अशी माझी बॅग असायची, कारण पर्स बिर्स मला जमायचंच नाही, ती अशी बॅग घेऊनच सगळीकडे प्रवास करायचा. अशी घेऊन मी गेले होते, चष्मा त्यात माझा. आणि त्यांनी मला वाचायला सांगितलं. अशी मी खाली बसले होते जमिनीवर आणि ते म्हणाले वाच. तर आता ह्याच्यात काय वाचायचं, एक एक तर डायलॉग आहेत, म्हणजे 1 to 1 असे डायलॉग होते. तर मी म्हटलं हां, तर ह्याच्या माझ्या डोक्यात विचार, मला खूप विचार येतात माझ्या डोक्यात. म्हटलं ह्याच्यावर नाही जज करणार की मी कसं वाचते, म्हणजे मला प्रोसेसच माहीत नाही ना. तो म्हणतो, त्याच्यानंतर मी म्हणते, तो म्हणतो ये ना, ये मोहिनी आत ये. म्हणते हे हाय कसा आहेस तू, हे कसं काय, हे तर नॉर्मल आहे ना. मग ते म्हणे नाही नाही नाही, शेवटचा चंक वाच, जो मोहिनीचा महत्त्वाचा आहे. आणि तो मी वाचला आणि ते उठले आणि ते म्हणाले ही माझी मोहिनी, मोहन वाघ. आणि देवेंद्र सर पण होते तिथे. आणि ते मला नंतर कळलं की खूप महिने ही प्रोसेस झाली की त्यांना मोहिनी सापडत नाहीये. आणि मी अशीच गेली आणि ते म्हणाले ही माझी मोहिनी, आणि दुसऱ्या दिवशीपासून तालीम सुरू झाली. तर असं मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं आणि मग कामाला सुरुवातच झाली. तू आईबाबांचा आत्ता बोलताना अनेकदा उल्लेख केला. खरं तर जेव्हा तू सुरुवात केलीस ना अमृता, तेव्हा गोष्टी फार वेगळ्या होत्या. आत्ता सगळ्या गोष्टी खूप क्लिअर आहेत, अगेन थँक्स टू सोशल मीडिया, काही लपून नाही राहत कोणाबद्दलचं. पण तेव्हा म्हणजे नो डाऊट जन्म बँड्राचा असला किंवा आईबाबा जास्त इथे राहिले असले तरी काही वर्ष ते कोकणात होते, तिकडनं ते परत इकडे आले. थोडासा ना विचारांमध्ये फरक पडतो किंवा सोसायटल प्रेशर आपल्या आईबाबांवर तेव्हा एवढं होतं
की कदाचित भीती असेल या क्षेत्रात मुलीला कसं पाठवायचं, बरोबर? तुझ्या बाबतीमध्ये असं होतं, ते नेहमीच ऑन होते का थोडंसं सोसायटल प्रेशर त्यांच्यावरही होतं, तुझ्यावरही होतं? कारण इकडे ना मिसकन्सेप्शन खूप आहेत इंडस्ट्रीबद्दल. सगळेच चांगलं बोलतात का, तर सगळे चांगलं नाही बोलत. बरोबर. तर तेव्हा काय सिच्युएशन होती जेव्हा सुरुवातीच्या दिवसाला? सुरुवात म्हणण्यापेक्षा सुरुवातीचे काही दिवस म्हणण्यापेक्षा काही वर्ष माझी आई माझ्यासोबत यायची. म्हणजे स्ट्रगल माझ्या एकटीचा नव्हता. ती तिकडे सुट्टी टाकायची आणि जेव्हा जेव्हा माझं शूट असायचं तेव्हा तेव्हा ती माझ्याबरोबर यायची. बरं आपण काम करतो तिचं काय? ती सकाळपासून रात्री जेव्हा केव्हा पॅकअप व्हायचं ती बसून असायची आणि ती एन्जॉय करायची सगळी जी प्रोसेस होती ती. आणि मग एका पॉइंटला असं झालं की आई आता बास. म्हणजे तिने काम सोडलं नंतर. एका पॉइंटला मी डेली सोप करायला लागले तेव्हा तिचं असं झालं की रोजच यायची ती माझ्याबरोबर. कारण प्रवास माझ्यासाठी नवीन होता. तिचा माझ्यावर विश्वास होता, पण प्रवास जेव्हा तिला कळलं की आता अमृता रोज ह्या सेटवरती येणार आहे, ते आठवडाभर ती आली आणि त्याच्यानंतर ती म्हणाली तुला आता कळलंय ना कसा प्रवास करायचा, कसं काय करायचा, उशीर झाला तर मावशीकडे जा, हे ऑप्शन होतंच. त्यामुळे माझ्यापेक्षा तिचा स्ट्रगल खूप होता आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथे आले. असं बाबांचाही सपोर्ट होता. अर्थात अर्थात म्हणजे बाबा तर म्हणजे मी नेहमीच तेच म्हणते, आई कुठेतरी विचार करते की हो का, ते नेहमी म्हणतात करून बघ, नाही होणार असेल तर करून नको होऊ दे, ट्राय करायला काय हरकत आहे, ही त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे आणि मला ते खूप आवडतं. त्यामुळे आम्ही घरातले ना काही घ्यायचं जरी असलं ना तरी विचार करतो, एकत्र बसतो, त्याच्याबद्दल चर्चा होते आणि मग पुढे जातो. आम्ही इंडिव्हिज्युअल कधीच काही निर्णय घेतलेले नाही आहेत. ते महत्वाचं आहे, हो, डिस्कशन हो, होऊन. हो. कारण त्यामुळे प्रत्येक जण तेवढाच इन्व्हॉल्व्ह असतो ना त्या ते प्रोसेसमध्ये. कुटुंब असतं, या. नाहीतर आपण स्वतंत्र आहोतच. खरंय. आणि तू नाटकाचा उल्लेख केलास, ऑल द बेस्ट. खरं तर रंगभूमी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवते. तुझी तर सुरुवातच एकांकिकेपासून आहे. शिस्त लावते किंवा स्पष्ट उच्चार कसे असावे त्याबद्दल सांगते. अनेकांचं आयुष्य घडवलंय रंगभूमीने. मला सांग, तू आत्ता जे काही यश तुझ्या पदरात आहे त्याच्यामध्ये रंगभूमीचा किती हातभार आहे? खूप जास्त आहे असं मला वाटतं, कारण कॉन्फिडन्स येतो आपल्याला रंगभूमीमुळे. आणि मला ना म्हणजे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते. तर नाटकाची प्रोसेस अशी आहे ना की ती तुम्हाला कलाकार म्हणून घडवतोच, पण तू जसं म्हणाली तसं आपल्याला एक शिस्त लागते, वेळेवरच गेलं पाहिजे, हे त्या वेळेलाच व्हायला पाहिजे आणि ते टायमिंग जे असतं ते महत्त्वाचं असतं. जसं लाईफमध्ये तसं कलाकार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तर ते रंगभूमीने आपल्याला शिकवलेलं असतं. आणि सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं की आज डोक्यात हवा गेली तरी उद्या प्रयोग करताना तू जमिनीवरच पाहिजेस, हे सुद्धा रंगभूमीने सांगितलेलं आहे. आणि खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी, कारण ऑल द बेस्ट हे नाटक मी खूप वर्ष केलं, त्याच्यानंतर सुद्धा मी जी नाटकं केली. आणि प्रत्येकाचं ना स्वप्न एक असतं की मी हिरोईन व्हायला पाहिजे. तर मी मालिकेमध्ये कधीच हिरोईन नाही झाले, पण मी नाटकामध्ये हिरोईन होते. त्यामुळे माझं स्वप्न नाटकाने पूर्ण केलं आहे. ती नाटकातली एक भूमिका असते की आपल्याला खूप हवीशी वाटते की म्हणजे त्याचे रोज जरी प्रयोग केले ना तरी असं वाटतं की यार नाही, दिवसाला 4 प्रयोग करूया. करूया. तर तुझ्या गोष्टीतली तुझी ती कोणती भूमिका आहे नाटकातली की ती तू खूप जगलीस? खरं तर मी माझ्या वाट्याला फार नाटकं नाही आली आहेत. ऑल द बेस्ट मी खूप केलं. म्हणजे मी जवळपास मोहन काका होते तेव्हा 400-450 प्रयोग त्याचे केले. आणि नंतर परत एकदा महेश सरांनी सुरू केलं होतं ऑल द बेस्ट म्युझिकल नावाचं. ते सेलिब्रिटीज घेऊन सुरू केलं होतं त्यांनी. त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज होते. तर ते मनवा करायची, मनवा नाईक. आणि मी सुट्टी सांगितली होती, माझं डेली सोप चालू होता आणि गावाला मला जायचं होतं गणपतीला. आणि देवेन सरांचा फोन आला की अगं काहीतरी कारणाने ना मनवा करू शकणार नाही हे पुढचे 4 प्रयोग, तर तू करशील का? तर मला असं मला विचारतायत आणि ऑल द बेस्ट माझं प्रेम आहे, म्हणजे ते नाटक म्हणजे मी कधीही करू शकते असं आहे. आणि ती मोहिनी, आणि त्यांनी मला विचारलं आणि मी म्हटलं हो, पण कधी आहे? तर ते म्हणाले उद्याच दौरा आहे तो 4 दिवसांचा. आणि तेच दिवस होते जे मला गावी जायचं होतं. मी म्हटलं हो, करेन. बरं रिहर्सलचं काय, स्क्रिप्टचं काय, डायलॉग मी 3 वर्षांपूर्वी केले होते, त्याच्यानंतर काय? पण मग ते म्हणाले तुला देतील, फक्त तू उद्या दुपारी ये, आपली रात्री बस निघणार आहे, उद्या दुपारी यायचंच तुला तालमेला. आणि मी जेव्हा तालमीला गेले बॅग बिग भरून, आईला सांगितलं मी काही येत नाही गावी आता, मग हे नाटक करते. तर आई म्हणाली ठीक आहे ठीक आहे, कर कर कर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी जेव्हा तालमीला गेले तेव्हा आर्टिस्ट नव्हते, कारण ते कुठेतरी अडकले होते. आणि माझ्यावर आर्टिस्ट होता वैभव,
तत्ववादी, जो मुका, त्याला डायलॉग्सच नाही आहेत, तो तालमीला आला होता. आणि बरं मी त्याला खूप विचारते, बरं कसं करताय, असं करता, तसं करताय. त्याने मला फोटो दाखवला सेटचा. सेट वेगळा, म्हणजे आमची एंट्री साईडने होती, तर मधनं होती, त्यांची एंट्री साईडने आहे. त्याला स्टेप्स आहेत. तो म्हणे की आणि 4 डान्स आहेत त्याच्यात. म्हटलं डान्स आहेत? म्हणजे नाटकच नाही तर मला डान्सही डान्स. करायचे आहेत. मग त्याने मला त्या दिवसात दुपारपासून संध्याकाळपर्यंत डान्स शिकवला की हे ह्या स्टेप्स आहेत. बरं 4 जणांबरोबर डान्स आहे आणि शिकवणारा एकच आहे. तो तुम्हाला सांगतो इकडनं जायचं, तिकडनं यायचं, तिकडे तो उभा आहे, तिकडे तो उभा आहे. मी म्हटलं ओके. तो म्हणतो कळतंय तुला? म्हटलं बघूया. पण ते झालं वर्क. आणि मग त्याच्यानंतरचे सगळे प्रयोग, जोपर्यंत ते नाटक संपलं नाही, ते सगळे प्रयोग मीच केले. हम्म. हां, त्यामुळे मोहिनी मला खूप जवळची आहे, कारण ती हिरोईन आहे असं मला वाटतं. की ती नाटकाची हिरोईन आणि लाईफमध्ये पण ती हिरोईन होती, कारण तिने त्या तिघांना दिशा दाखवली होती. या करेक्ट. करेक्ट. त्यामुळे ती खूप जवळची आहे. आणि आत्ताच मी एक नाटक केलं होतं, प्रायोगिक, स्त्री जाती ओवी आणि कविता. तर ती एक रॅन्डम बाई आहे, म्हणजे बाईचं ती रूप आहे, म्हणजे ती मन आहे जे ती बोलते, ती मला फार भावली होती. आणि तू डेली सोप सुद्धा करतेस. खरं तर अमृता, डेली सोप हे अजिबात सोपं नाही आहे. बिकॉज आपण एखादी जी भूमिका घेतो ना, ती किती वर्ष चालेल माहीत नसतं, किंवा ती खूप जास्तही चालते, खूप कमीही चालते. तसंच दिसणं खूप महत्त्वाचं असतं, की अरे बापरे, पहिल्या एपिसोडला ही अशी आहे, तर ती 100व्या एपिसोडला सुद्धा तो मेंटेनन्सचा भाग आहे, तशीच दिसली पाहिजे. तू जेव्हा सुरुवात केलीस डेली सोपच्या या सगळ्या गणिताला किंवा या सगळ्या मीटरला आपण म्हणूया, तुला कधी वाटलं आपण स्वतःमध्ये काही बदल करावे, मे बी दिसण्यात, वागण्या बोलण्यात, किंवा आपण कशा प्रकारे अपियर होतो त्यामध्ये कधी तुला बदल करावे लागले इंडस्ट्रीसाठी? हो, सगळ्यात पहिला स्ट्रगल माझा हाच होता, की मी जेव्हा गावावरून आले, तेव्हा मालवणी, पूर्ण हो. मालवणी, पूर्ण मालवणी टोन पूर्ण होता. पूर्ण म्हणजे हो, काय सांगते? हाच टोन असायचा. तो पहिला स्ट्रगल माझा हाच होता, की माझा टोन गेला पाहिजे. म्हणजे इझिली लोक म्हणायचे, की "अरे, तू कोकणातली आहेस का?" जे मला इझिली एकदम असं व्हायचं, की "हो, माझ्या टोनवरनं कळतंय का तुम्हाला?" तर "हो, कळतंय तुझ्या ह्याच्यावरून." ते कट्टू मी खूप प्रयत्न करून करून मला विचारायला लागले, "तू पुण्याची आहेस का?" येस. हे एक आपण पार केलेलं आहे. तर म्हणजे एवढं शुद्ध बोलायला लागलीस तू, टोन गेला. टोन गेला आणि सगळंच गेलं. म्हणजे "तू पुण्याची आहेस? तू ब्राह्मण आहेस?" म्हटलं, "नाही, नाही, नाही. मी कोकणातली आहे आणि मी हम्म. सकपाळ आहे." सो ते म्हणतात, "नाही वाटत अशी." म्हटलं, "हां, नाही वाटत." तर ते माझा ह्याचा भाग आहे, तो अभ्यासाचा भाग होता, की मला कसं शुद्ध आणि स्पष्ट आणि टोन विरहित बोलायचं आहे. तर तो एक खूप मोठा स्ट्रगल होता. म्हणजे अजूनही मी एक्साईट झाले आणि कोण समोर कोकणी मालवणी माणूस भेटला तरी मी यालाच काय सांगतो. हे येतच येतं. आणि ते खूप गोड वाटतं यार ऐकायला, हो मस्त हो वाटतं हो. एकदम. तर ते आहे. आणि शारीरिक म्हणशील ना, तर अगदी आत्तापर्यंत मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी माझ्यावरती वर्क करायला पाहिजे. पण आत्ता गेले काही वर्ष पाहता, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी अर्थातच, तो म्हणजे कोणाला दोष नाही द्यायचा, तो माझाच दोष आहे की मी वर्कआउट नाही केलं तसं, की मी कशी पूर्वीसारखी मेंटेन राहीन. तर त्याच्यानंतर मी खूप प्रयत्न करते, पण नाही होत. होतं ते यार, म्हणजे ते अगेन लाईफस्टाईलचा भाग आहे, की ते आपण किती काय कॅरी करतो किंवा किती बरोबर. जाणीवपूर्वक त्याकडे हो. लक्ष देतो. आणि मी त्या कोशात गेले होते, की अच्छा. यार मी काय दिसतीये हम्म. किंवा काय आहे. अगेन माझी म्हणतात ना ढाल आली पुढे आणि म्हणाला, "बघ, आता तू आहेस ती आहेस, ते एक्सेप्ट करायला शिक." त्याच्यात प्रणव. प्रणव अर्थातच. तू आहेस तशी आहे. आता नाही होतंय बारीक, तर तू रडत बसण्यात अर्थ नाहीये. तुझ्यात कॉन्फिडन्स असणं महत्त्वाचं आहे. तू कशी दिसतेस त्यापेक्षा तू काय प्रेझेंट होतेस ते जास्त महत्त्वाचं आहे. तू तसं तू प्रेशर घेतेस पण कधी वाढलेल्या वजनाचं किंवा खूप घेतलंस? येतं मला, खूप येतं. बिकॉज ना शेल्फमध्ये जातो माणूस हो, इमिडिएट, हो, आणि आपलं वजन का कमी होत नाहीये ह्याची कारण आपल्याला माहिती असतात. पण हो. तरी पण ना, एकतर अगेन आपल्या आजूबाजूची लोक बोलत असतात, आधी कशी आहेस नाही विचारत, अरे किती जाड किती झालीस झाड झाली. किंवा किती बारीक झाली हे पहिले बरोबर. विचारलं जातं. हो, हो. आणि ना खूप त्याचं ना आपण बॅक ऑफ द माइंड विचार करत करत त्याचं हो. प्रेशर येतं. तू घेतलंस कधी प्रेशर? मग व्हॉट्स एव्हर रिझन्स असतील की वजन का कमी नाही होते? हो, येतं प्रेशर. आणि मुळात जसं तू म्हणालीस तसापेक्षा म्हणजे किती काय झालीयेस हेच येतं. "अगं अमृता, काय झालीयेस तू?" कारण त्यांनी खूप आधी पाहिलेलं असतं आणि कट्टू ते आत्ता पाहतात आपल्याला आणि "अमृता, काय झालीयेस तू? हे काय झालंय तुझं?" तर माझं असं होतं की
ती तुम्ही लहानपणी बघितली होती. आत्ता मी मोठी झालेली अमृत आहे, बाई अमृत आहे. मी आता अशी उत्तरं देते आणि टाळते ते. पण खरंच मला माझ्यावरती वर्कआउट करायला हवं आहे, असं मला खूप वाटतं. पण ते होत नाही आहे. आणि युजली ना म्हणजे हे प्रेग्नेन्सी नंतर जे तू म्हणालीस की प्रेग्नेन्सी नंतर वाढलेलं वजन आहे हो. आणि ना तो ॲक्च्युली आपल्या मेंटल स्टेबिलिटीचा कस लावणारा पिरियड असतो की बरेच हार्मोनल चेंजेस होत असतात ते हां. आपण कोणाला सांगणार किंवा बरोबर. अनेकदा त्यामुळे सुद्धा वजन नाही घटत मे बी एक्सपर्ट बेटर सांगतील बट स्टील मी बरोबर. ज्यांचे अनुभव ऐकलेत वेळ लागतो. तुला टेन्शन होतं की आपण एकतर अभिनय करतोय या क्षेत्रात आहोत आपण प्रेग्नन्सीचा विचार करतोय की एकतर पुढे काम मिळेल का आणि वाढलेलं वजन कसं कमी करायचं हा सगळा विचार करून टेन्शन घेतलं होतंस कधी? टेन्शन मला ना प्रेग्नन्सीचं नव्हतं आलं आणि वजनाचं तेव्हा माहीत नव्हतं की माझं वजन वाढेल. कारण ते एकदम कंट्रोलमध्येच होतं आणि व्यवस्थित होतं. कधीच मला वजनाचं, माझं पोट दिसतंय, माझी डबल चिन दिसते, माझे हात एवढे दिसतायत, स्क्रीनवर माझं मी बेढप दिसते, हे मला कधीच वाटलं नव्हतं. फक्त हां, की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला लूक वेगळा पाहिजे आणि मुळात आपला अभिनय वेगळा पाहिजे. ऑफकोर्स फिगरपेक्षा अभिनय या वेगळा असेल तर ते होऊच शकतं. म्हणजे आपण पुढेच जात राहतो. आपल्या फिगरवरती कोणी येत नाही. आणि मग मला मध्ये असं वाटलं होतं, की मी बारीक असणं महत्त्वाचं आहे, की मी चांगलं काम करणं महत्त्वाचं आहे. हे मला खूप वाटलं होतं. तर आता सांगायचं असं, की तेव्हा प्रेग्नन्सीच्या आधी मला असं झालं होतं, की एक मैत्रीण भेटली होती. आम्ही एक कुठला तरी एपिसोड करत होतो. मला वाटतं असा कुठला तरी एक एपिसोड होता. मला आठवत नाही आहे. पण ती एक मैत्रीण भेटली होती आणि ती मला म्हणाली, की "अमृता, तुला जर आई व्हायचं असेल, तर तू थांबू नकोस. तू विचार करू नकोस, की मी आत्ता नको, नंतर नको." आणि मी हे प्रत्येकाला सांगते, की याचं कारण असं ती म्हणते, की मी पीकवर होते, मी लीड करायचे, मी लीड नाटक केलं आहे, सगळं लीड केलं आहे. मी 5 ते 6 वर्ष थांबले कारण आत्ता बाळ नको, माझी लीडची सिरियल सुरू आहे, माझं सगळं लीडचं चालू आहे आणि आत्ता नाही करायचं माझं. आत्ता मी प्रयत्न करते, आत्ता मला बाळ नाही होत आहे. मला खूप प्रयत्न करावे लागतात आणि मी मागे वळून जेव्हा बघते, तेव्हा मी फक्त एक मालिका केली आहे लीड म्हणून. म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली मालिका नाहीये ती लीड म्हणून. माझ्या आयुष्यात बऱ्याच येऊन गेल्या, पण त्यातली एक मालिका करते, जी मी नसती केली तरी चाललं असतं. कारण हा स्ट्रगल खूप घाणेरडा आहे. त्यामुळे प्लीज तू कधीच थांबू नको आई होण्याचं. आणि आमचं कधीच प्लॅनिंग नव्हतं. कारण मी म्हटलं ना, की आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर आणि खूप विश्वास होता. दोघे आहोत ना, तिघांचंही होऊन जाईल. आणि तशातनं मी लगेच प्रेग्नंट होते ना, म्हणजे कारण ना अभिनेत्री अनेकदा विचार करतात की एकतर लग्न करावं का हं. करिअर छान सुरू असताना आणि लग्न केल्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार कराव्या का कारण ना ऑफकोर्स खूप रिस्पॉन्सिबिलिटी असतात इकडे सुद्धा वेळेची डिमांड कमिटमेंट आहे तिकडे सुद्धा वेळेची हं. कमिटमेंट आहे खूप एकदा दोनदा विचार करावा लागतो आणि खूपदा असं होतं की मला परत स्क्रॅचपासून सुरुवात करावी लागेल का कारण अगेन हो, निर्माते बदलतात, विषय बदलतात, ट्रेंड हो, बदलतो. नाही म्हटलं तरी काही वर्षांनी आपण बघतोय ट्रेंड बदलतोय. हो, हे खूप विचार असतात ना, हो, कारण हो, आपण हो. सतत स्क्रीनवर दिसणारी माणसं आहोत. हो. आणि असं झालंय, माझी मैत्रीण होती, आहे माझी मैत्रीण, जी माझी एक मालिका संपल्यानंतर प्रेग्नंट राहिली होती आणि मी कंटिन्यू करतच होते. माझं लग्न नव्हतं झालं. तिची डिलिव्हरी झाली. तिची मुलगीही मोठी झाली, पण ती आज तागायत स्ट्रगल करते कारण लोकांना वाटतं ती मुलगी सांभाळते, तिला मालिका नाही करायची नाही आहे. करायचे. सो माझ्या डोक्यात हे आलं होतं, की माझं तिच्यासारखं नको व्हायला, की लोकं मला गृहीत धरतायत, की "अरे, अमृताला तर बाळ झालं, अमृता नाही करणार आता काम." पण देवाच्या कृपेने मी प्रेग्नंट असताना अर्थात फोन येत होते, की "तू करणार आहेस का?" मग मला सांगावं लागलं, "अरे नाही रे, माझी" म्हणजे कसं झालं, नकोशी नावाची मालिका करत होते मी. ती संपली आणि मला कळलं, की मी प्रेग्नंट आहे. त्यामुळे माझं क्लिअर होतं, की आता मला मालिका करायची नाही आहे. आता बाळानंतरच काय होईल ते होईल. आणि आपल्याकडे असं असतं, की एक मालिका संपली, की फोन येतो, की येत. "अमृता फ्री आहेस तर असं-असं करायचं का?" तर माझं असं नाही, आता नाही करायचं. "का नाही करायचं? चांगलं चॅनल आहे, चांगलं हे आहे." मग मला सांगावं लागलं, "नाही ना, मी प्रेग्नंट आहे, त्यामुळे मला नाही करता येणार." मग पुढे जाऊन प्रेग्नंट आहे. मग ते असं झालं, की ठीक आहे, अमृता नाही करत आहे. न्यूज आली, की अमृता बाळंत झाली आहे, आता हे झालं. मला 6व्या महिन्यात फोन यायला लागले, अच्छा. की "अमृता आता कधी काम करणार? आता तरी करशील का?" हम्म. तर कोठारे विजनमधनं मला अमेय माझा चांगला मित्र आहे, त्याने फोन केला होता, की "अमृता, तू ये ना." मी म्हटलं, "अरे बाळ 6 महिन्याचं, आत्ता कशी हो?" "नाही, नाही, इतक्यात नाही येत आहे. 3 महिन्यांनी सिरियल येणार आहे, पण तू ऑडिशनला ये आणि तू जा." तर मी शांभवीला घेऊन आणि माझ्या सासूबाई होत्या, मावशी सासूबाई, त्यांना घेऊन मी ऑडिशनला गेले होते फिल्म सिटीला. हम्म. त्यांनी तिला तेवढा वेळ बघितलं. मी ऑडिशन दिलं आणि मी आले. पण मग मलाच असं झालं, की नाही यार, 6 महिने म्हणजे ती 9 महिन्याची
झाली होती तोपर्यंत, जोपर्यंत सगळं डन होतं. मी म्हटलं नाही नाही मला नाही करायची आता. नाही केली नाही केली मी ती नाही केली. परत फोन आला दुसऱ्या सिरियलसाठी अमेयाचा, की करशील का? मी म्हटलं थांब रे मी सांगते तुला. वैभव सरांचा फोन आला, वैभव चिंचाळकरांचा, की एक मालिका आहे ती करशील का? परत मी नंडेला घेऊन गेले ऑडिशनला. कारण मला तिचं रिपिटेशन नको होतं, की तिला जसं झालं तसं. म्हटलं येत आहेत तर आपण करूया. पण मी त्या मालिकेसाठी तयार झाले होते 1 वर्षानंतर, जेव्हा वैभव सरांनी मला विचारलं होतं. पण ते नाही झालं अनफॉर्च्युनेटली. सगळं छान झालं होतं, ऑडिशन छान झालं होतं, सगळं छान झालं होतं, पण ते नाही झालं त्या मालिकेसाठी. तर माझं असं होतं, की प्रणव म्हणाले ठीक आहे तू शांभवीला वेळ दे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग परत एकदा अमेयाचा फोन आला, की अमृता करशील का गं? मी म्हटलं अरे आता 1.25 वर्षाची आहे, तू ये ना ऑडिशनला, असं तसं. मी म्हटलं जर संधी आपल्याला प्रत्येक वेळी बोलवत असेल तर आपण बोलवते. नाही म्हणता नाही. बरोबर. म्हणून मी गेले, तिकडे नाही तर झालं. ते सतत नाही ऐकून मग विचारणं बंद करते. हो ते होतं. आणि कसं होतं, चर्चा पण मे बी होत असेल, अरे ती होते. नाही करत आहे आता, ती बाळाकडे लक्ष देते. आणि मग ती माझी पहिली मालिका होती, प्रेम पॉयझन पंगा. पंगा. हां. हो, तर ती मी केली. पण त्याच्या आधी मी एक केलं होतं झी मराठीवरचं, 8 दिवसाचं होतं. घेतला वसा काहीतरी असं टाईप्स होतं. एपिसोडिक होतं, साताऱ्यात होतं. तर तेव्हा अगेन प्रणव म्हणाला, की कधी आहे? या 7 दिवसात आहेस तर तू जा, मी घरी आहे त्या दिवशी. आणि शांभवी तेव्हा जवळपास 1.25 वर्षाची पण नाही, खूप म्हणजे 9-10 महिन्याची होती. तेव्हा केलीस तू तेव्हा सिरियल. मी ती 8 दिवस सोडून मी तिला पहिल्यांदा गेले होते पण तू तिकडे. फुल फ्लेज कधी सुरू केलंस? किती वर्षांची झाल्यावर ते शांभवी? 1.25 वर्षाची. 1.25 हो वर्षानंतर. हो 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 1.25 वर्षाची होती तेव्हा मी गेले आणि ते सुरू झालं. आणि तू एक फार आयकॉनिक मालिका केली आहेस, अवघाची संसार नावाची. हो, तुला माहिती आहे? येस. त्या मालिकेबद्दल आजही बोललं जातं. म्हणजे त्याच्या जुन्या मालिका आहेत ना, त्यांना पुसणं खूप कठीण आहे प्रेक्षकांच्या मनातनं, राईट? अवघाची संसार मालिका कशी मिळाली तुला? मी म्हटलं तसं की वहिनीसाहेब मी केलं होतं ते. तर त्याच एका मित्राने, त्या कॉलेजमधल्याच एका मित्राने मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं अवघाचीच्या सेटवरती. तर तो ऑडिशन देशील का? तेव्हा माझं नाटक ऑलरेडी झालं होतं, ऑल द बेस्ट झालं होतं, करत होते मी. आणि मी म्हटलं की ऑडिशन काय असतं मला माहीत नाही. तर तो म्हणाला ये आपण करूया. त्यांनी मला स्क्रिप्ट दिली एक, की हे असं असं आहे. मी म्हटलं हे एवढं पाठ करायचं असतं, कारण एवढं आलं होतं. ते म्हणाले हो एवढं पाठ करायचं असतं आणि ते बोलायचं असतं. मेकअप वगैरे त्यांनी केला होता, ऑडिशनला सुद्धा त्यांनी त्यांचा मेकअप केला होता आणि अवघाचीच्या सेटवर बोलवलं होतं मला. आणि सीन थांबवून ऑडिशन घेतलं. म्हणजे आजही मला त्याची भीती वाटते. कोणी कलाकाराला तर असं वाटतं अरे ह्याचं एकांतात घ्या रे, सेपरेट घ्या, असं सगळ्यांच्या समोर नका घेऊ ऑडिशन. कारण मी पहिलं आयुष्यातलं ऑडिशन तसं दिलं होतं. सगळे असे बसले होते, प्रसादक होते, अमृता सुभाष होते आणि अभ्यंकर होते, आनंद अभ्यंकर. ते असे बसले होते आणि ते ऑडिशन मी केलं. हां, ऑडिशन झाल्यानंतर टाळ्या वाजवल्या. तर हेही मला माहीत नाही की ऑडिशन नंतर कोण टाळ्या वाजवतं की नाही वाजवत. कारण ते पहिलं ऑडिशन. तर माझं असेल ओके असेल, टाळ्या वाजवत असतील, टाळ्या वाजल्या. आणि गणेश रासने सर होते, मला आठवतं, माझे पहिले फेवरेट डिरेक्टर. तर त्यांनी सांगितलं की मी आता ना अजून काही सिच्युएशन सांगेन, तसं तू ॲक्ट करत जा. मग त्यांनी तसं सांगत होते. ते तर खूपच सोपं होतं माझ्यासाठी तेव्हा, कारण आपण त्याच्यातनंच त्याच प्रोसेसमधनं बाहेर थिएटर आलेलो. करून आलोय. हां, तर ते म्हटलं हे सोपं आहे ते पाठांतर करून करण्यापेक्षा. मग ते केलं. मग तेव्हाही परत टाळ्या आल्या आणि मग तेव्हा आनंद सरांनी माझा नंबर घेतला आणि त्यांनी मला 4 नंबर दिले, की हे यांना तू कॉल कर, तुला मिळेल नक्की कुठेतरी काम वगैरे. तर मग तेव्हा विश्वास पटला, की काहीतरी करतोय आपण, आपल्याला काहीतरी जमतंय. आणि मग त्यांनी मला फोन केला काही दिवसांनी, मालिकेतनं आला फोन, की गुरुराज अवधानी सर होते, तर त्यांची मी बायको असते आणि तो मॉमेडियन रोल होता माझा आणि तो मी केला होता. भीती होती त्या सेटवर? कारण भीती म्हणजे वहिनी साहेब नंतर लगेचच आलेली ही मालिका आहे आणि हो प्रसाद दादा होता, अमृता आहे त्या होती हो त्या मालिकेमध्ये आणि मस्त होती कास्टिंग. आजही सगळेजण हो त्या कास्टिंग बद्दल बोलतात. हो आपण ज्या नवीन नवीन असतो ना तेव्हा चाचपडत असतो 4 गोष्टी, बरोबर. किंवा अनेकांना आपण लहानपणी काम करताना बघितलं असतं ते समोर काम करतायत, हां तर हो ती एक वेगळी एक्साइटमेंट असते, थोडी हो भीती असते, "अच्छा, ह्यांच्यासोबत परफॉर्म करायचंय." हां. तर ते गोल्डन डेज कसे सांगशील? मला ना तेव्हाही आणि आजही जेव्हा मी भूमिका करते ना, नाटक असू दे किंवा मालिका असू दे, मी समोर कोण आहे म्हणजे कलाकार नाही, कलाकार
भूमिका नाही, मी भूमिका बघते, मी कलाकार नाही बघत. म्हणजे माझ्यासमोर दर्शना नसते तर तू आत्ता माझी अँकर आहेस. तू मागे म्हणजे समजलं ना मला काय कळलं म्हणायचं. कळलं म्हणजे येस येस ऐश्वर्याताईंबरोबर काम केलं, ऐश्वर्या हो नारकर. तर माझ्यासाठी त्या ऐश्वर्या नारकर नव्हत्या, त्या रुपाली म्हात्रे होत्या. येस किंवा आत्ताही अदितीताईंबरोबर मी काम करते तर त्या अदिती देशपांडे अदिती या देशपांडे. तर माझ्यासाठी ती सुलक्षण आहे, माझी मोठी जाव आहे. अदिती देशपांडे नाही आहे. तर मी तसं बर्डन घेत नाही, कारण तसं बर्डन घेतलं तर मग वाटच लागेल ना. म्हणजे मी सुरुवातीला मी खूप ब्लेस्ड चाइल्ड आहे असं मला वाटतं, कारण मला खूप छान लोकांबरोबर आणि खूप चांगलं काम करायला मिळालं. शरद पोंक्षे झाले, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. तुम्ही स्टार्टिंगच्या एकदम सुरुवातीला भैरोबा नावाची सिरियल, किंवा त्यांच्याबरोबर मी नाटक केलं भारत भाग्यविधाता. मी जर विचार केला असता की बाबा मला शरद दादांबरोबर काम करायचं तर मी तर गेलेच असते. तर माझं असं होतं की मी भूमिका बघते समोरच्याची आणि मग माझ्या भूमिकेत शिरून मी त्याच्याशी वागते, तसं जे काही आहे ते. तू सुरुवातीलाच म्हणालीस की तू खुश आहेस डेली डेली सोपमध्ये हो आणि तू हो आधीपासून हो करत आलीस पण तू एक चित्रपट केलायस हरी माझ्या घरी नावाचा हो. राईट तू कधी चित्रपटांकडे का नाही वळलीस म्हणजे मालिका विश्वामध्ये रमलीस का ते खूप जवळचं माध्यम वाटलं का इकडे संधी नाही आल्या काय होतं अ, कसं आहे ना, मी ना कधीच ठरवलं नव्हतं की मला काय करायचं आहे ते, बरोबर. कारण आत्ताची मुलं आहेत ना, ती खूप पॅशनेटली येतात की मला हिरो बनायचं आहे, मला फिल्म करायची आहे, स्टार मला बनायचंय स्टार बेसिकली बनायचं आहे. मी ओघाओघाने आलेली अभिनेत्री आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की आई म्हणाली जा करून बघ, मी केलं. एका डेली सोप नंतर दुसरा डेली सोप, या तिसरा डेली सोप, हे होत राहिलं. पण या दरम्यान ना ऑडिशन्स मी काही काही देत होते. मी फार ऑडिशन्स नाही दिलेत. माझी अर्धी किंवा जास्त कामं आहेत ही अशीच झाली, अमृता फ्री आहेस का, करशील का, हे असंच केलेलं आहे. त्यामुळे एक ऑडिशन मी दिलं होतं एका फिल्मसाठी, जी होती कन्नड फिल्म. तिचं नाव आहे कार्तिक. तर पहिली मी सगळ्यात आयुष्यातली पहिली फिल्म केली आहे ती कन्नड फिल्म केली आहे, कार्तिक नावाची. आणि त्यांच्याच पूर्ण युनिटने एक मराठी सिनेमा केला, त्याचं नाव होतं हरी माझ्या घरी. तर त्यांनी विचारलं की तू करशील का. हम्म. तर मी इतकी बावळट, त्यांनी मला विचारलं, 2 रोल आहेत, हिरोईनचा रोल आहे आणि हिरोच्या बहिणीचा रोल आहे. तर तू काय करशील. तर दुसरी एखादी मुलगीची उडी मारून बोलायची मी हिरोईन करणार म्हणून. तू असं म्हणालीस मी हिरोच्या बहिणीचा रोल हो, करते कारण तो रोल मोठा होता. तिच्या वाट्याला फक्त 3 सीन होते. मी थ्रू आउट होते. पहिल्या सीनपासून शेवटपर्यंत होते. कारण ती आमच्या घरची स्टोरी होती. पण नंतर कळलं की हिरोईन ही हिरोईन असते. ती एका गाण्यासाठी येऊ दे, 2 गाण्यासाठी किंवा येऊ ती दे, ती किंवा झलक येऊ दे फक्त झलक येऊ या दे. पोस्टरवरती ती मोठी दिसते, तिच्या नावावर एक फिल्म येते. तर मी म्हटलं नाही नाही, काम कोणाचं जास्त आहे, अच्छा हिचं जास्त आहे, मी मी हिरोची बहीण करणार. आणि मी हिरोची बहीण केली. आणि त्याच्यानंतर आले सिनेमे, पण मी डेली सोप अशा प्रकारे करत होते की मी 20-22 दिवस काम करायचे. आणि तेव्हा माहिती आहे ना, स्केड्यूल असे लागायचे सिनेमाचे की 45 दिवस बाहेरच. तर मला कोण सोडणार. आणि माझ्याकडे तेवढे रिकामे दिवसच नसायचे की मी सिनेमे करीन. आणि मग नंतर काही आले सिनेमे, पण ते उगाच काहीतरी थातूरमातूर करण्यात पण अर्थ नव्हता, त्यामुळे मी ते नाही केले. आणि आता तर विचारतच नाहीत मला कोण. कारण अगेन सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की ही डेली सोप मालिका करते करते, या हां, ही बिझी आहे, त्यामुळे माझ्यापर्यंत येत नाहीत सिनेमे. आणि हे ऍक्च्युली अनेकदा हे मिसकन्सेप्शन सुद्धा असू शकतात हो की बिझी आहे हो किंवा आता मालिकेतच रमली आहे इतक्या हां. वर्ष झालेत किती अंदाजे तुला वर्ष झाले असतील या इंडस्ट्रीमध्ये बापरे, 2007 पासून आहे ते 20 वर्ष मी. हो 19-20 वर्ष हो 19-20 वर्षात तू कधी तुझ्याबद्दलचे काही गैरसमज ऐकलेत का मे बी सेटवरच्या लोकांकडनं किंवा मित्रमैत्रिणींकडनं अनेकदा होतात ना गैरसमज आपल्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये माहीत नाही मला, पण बरेचदा असं लोक म्हणतात की अरे तू ना पहिली शिष्ट वाटतेस, खूप खूप अशी गर्विष्ठ आहे, ही बोलणार नाही, तू गप्प गप्प असतेस, ही कोणात मिक्स होत नाही, असं मी ऐकलेलं आहे. पण नंतर तीच माणसं म्हणतात नाही नाही ती अशी अजिबात नाही. बोलल्याशिवाय कसं कळणार ना हो माणूस हो, कसा आहे आणि मी नाही समोरचा लगेच ओपन अप होत. आणि जेव्हा जुळतं तेव्हा हम्म. मी समोरच्याला थांबू देत नाही. म्हणजे ऐक ऐक मला काय म्हणायचं आहे ते. ओके हो. अमृता पण एवढ्या वर्षात या 19-20 वर्षाच्या पिरियडमध्ये कधी स्ट्रगल झालाय तुझा कामासाठी झाला म्हणजे तो आत्ताच झाला, जो नंतर नंतर आत्ता झाला तो. आधी मी म्हटलं तसं मी कधीच घरीच नाही थांबले. म्हणजे मी सतत काम करत होते आणि देवाच्या कृपेने एका वेळी असं होतं की मी 2 मालिका, 3 मालिका आणि नाटक करत काय होते. सांगतेस कोणत्या हो हो. मी मंगळसूत्र नावाची मालिका करत होते अलकाताईंची, हा बरोबर. त्याच्याच बरोबर मी भैरोबा नावाची मालिका करत होते. हम्म. 2010, 11, 12ची ही गोष्ट आहे हम्म. सगळी.
10-11 मोस्टली. त्याच्याबरोबर मी माझी या प्रियाला प्रीत कळेना नावाची मालिका करत होते आणि ऑल द बेस्ट नाटक चालू होतं. 3 एकत्र कसा वेळ देत हो, होतीस? हो. अलकाताईंचं सॉर्टेड होतं. हं. ते मला आयुष्यात आलेला चांगला अनुभव आहे त्या हं. प्रोडक्शनचा. कारण त्या तारखा द्यायच्या. पुढच्या 1 ते 8 मध्ये आपलं असेल हां, कधी ऑगस्टच्या. आत्ता संपलंय ना, आता पुढच्या 1 ते 8 ऑगस्टमध्ये आपलं शूटिंग असणार सिरियलचं. त्यामुळे त्या तारखा फिक्स होत्या. मॅनेज नाटकाच्या तारखा हातात होत्या, फिक्स होत्या. बरोबर. ते ठरलेलेच असतात. त्या बरोबर. ठरलेल्या होत्या. माझी या प्रियालाचं कसं व्हायचं, तिकडेच मला जास्त वेळ द्यायला लागायचा. भैरोबाला पण ॲडजस्ट व्हायचं. ते व्हायचं आणि तेव्हा गाडी घोडा काही नव्हतं माझ्याकडे. फक्त एसटी, ठाणे टू बोरिवली किंवा शेवटची ट्रेन हे असं ह्याच्यातच सगळं मॅनेज झालेलं तू आहे. ऍक्च्युली खूप चांगल्या प्रोडक्शन हाऊसेस बरोबर काम केलंस. माझ्या हो. प्रियाला एकता कपूर, येस. तू अलकाताईंचा उल्लेख केलास. हो. खरं तर जेवढं चांगलं प्रोडक्शन हाऊस तर तेवढं जास्त आपण एन्हान्स होतो, बरोबर. राईट? अनेक माणसं भेटतात या हो. संपूर्ण प्रवासात. सगळ्यांकडनंच चांगले अनुभव येतात असं नाही, वाईटही असतात. जर आज मी तुला म्हणाले की तुझ्या गोष्टीतले तुला तुला भेटलेली माणसं, चांगली माणसं सगळीच. आणि हो. त्यांच्याबरोबरचे अनुभव. मी सांगू का, माझ्या प्रत्येक प्रॉडक्ट म्हणजे मी जे जे काही प्रोजेक्ट केलेले आहेत त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे मी अलकाताईंचं आत्ता सांगायला घेतलं की ते अर्धा तास निघून जाईल. ही सो स्वीट. हो हो. म्हणजे आता मी 7व्या मुलीची म्हटलं तर आयरिश प्रोडक्शन हो. झालं, ऐश्वर्याताई झाल्या, तितिक्षा झाली, स्वतः सर झाले, पाठारे सर झाले, आमचे दिग्दर्शक JP सर झाले. मी सगळ्यांबद्दल खूप खूप बोलू शकते कारण सगळ्यांनी खूप चांगलं दिलेलं आहे. इवन आत्ताची पण म्हणजे मी पाठ राखेन. पाठ राखेन. म्हणजे अदिती ताईंबरोबर काम करणं असू दे, सोहम प्रोडक्शन बरोबर काम करणं असू दे, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी म्हटलं बघ, मी ब्लेस्ड आहे. मला वाईट अनुभव फार कमी आलेत, म्हणजे नाहीच, रेशोच नाही आणि मी त्याच्याकडे बघतही नाही परत वळून. पण मला खूप चांगले प्रोडक्शन्स आणि खूप चांगली माणसं भेटली. त्यामुळे मी पुढे आणि मला मुळात करायची इच्छा राहिली की मी करत राहीन. म्हणजे एक बरोबर. फेज आली होती अशी की मी 1 महिना घरी होते, 1 ते 1.5 महिना. आणि मला असं आलं की आत्ता काय अमृता, 2012 साली अच्छा. नाटकही नव्हतं, हम्म. कुठलीच मालिका नव्हती. हम्म. आत्ता काय करू मी, आत्ता काय करायचं असतं मुळात. कारण आत्तापर्यंतचे ते मी पहिलं ऑडिशन दिलं, त्याच्यानंतर मी फार ऑडिशनच दिले नव्हते आणि कामातनं कामं मिळतच गेली. मग आत्ता काय करायचं हे मला कळत नव्हतं. मग मी वळले अभ्यासाकडे की मी MPSC UPSCच्या एक्झाम्स देते. बस झालं, आता इथे काही होत नाहीये, संपलं आपलं, आपण थांबलो. मी ठाणा ईस्टला एक क्लास होता वेद नावाचा, वेद. तर त्यांची काय पॉलिसी होती की तुम्ही 15 दिवस यायचं, फ्री बसायचं आणि मग तू ठरवायचं करायचं की नाही आणि त्याचे काय पैसे असतील ते भरायचे. मी गेले 15 दिवस. मस्त, मला खूप आवडायला लागलं, त्यांची पद्धत आवडायला लागली आणि मला आता पैसे भरायची वेळ आली आणि मला फोन आला रसिका देवधर नामजोशीचा. अमृता काय करतेयस? मी म्हटलं अगं मी ना असं असं केलेलं आहे, मी क्लास जॉईन. ती हसायला लागली. ती म्हणते अगं असं नसतं. थोडं थांब. तू ह्याला ये, लुक टेस्ट आहे, ऑडिशन पण नाही, लुक टेस्ट आहे, तू ये. म्हटलं अगं मी नाही करत आता काम. तू सांगितलंस? अरे मी बापरे. सोडून दिलं. तू म्हणतं अगं किती वेळ घरी आहेस? म्हटलं झाला आता 1-1.5 महिना मी घरी, आता असं नाही होणार ग, मला आता काहीतरी विचार करावा लागेल. ती म्हणते गपचूप ये, मला नको सांगूस तू. म्हटलं अगं खरंच नाही, तू ये, नाही झालं ना तर मग पुढचं पुढे. कारण तिने केलंच होतं माझं, म्हणजे ऑडिशन आणि जे काही सॉर्ट ऑफ लुक टेस्ट होती. तर ती म्हणाली तू ये, मग ठरव तुला, आता एकदा तर ये. आणि मग मी गेले होते आणि ते अर्थात झालं आणि ती माझी लाईफ चेंजिंग आणि डिसिजन मेकिंग मालिका होती की मला हेच करायचं आहे. कारण ती जवळपास 750 एपिसोड कोणती? झाले. माझे मन तुझे माझे झाले. मन तुझे झाले. दशमीची. हा. तर तिथे मी ठरवलं की स्वामिनी कॅरेक्टर होतं ना? Yes. Yes. ओके. हा हा हा. तर त्याने मला खूप जास्त ओळख दिली, खूप जास्त प्लेजर दिलं की मला करायला इतका आनंद आणि मज्जा यायची ते कॅरेक्टर करायला. बापरे बापरे बापरे. म्हणजे खूप आम्ही चालली पण खूप मालिका. चालली मालिका. है ना? हो हो हो. आणि मग तिथे मी ठरवलं की मला हेच करायचंय आणि जरी मी थांबावं लागलं तरी मी प्रयत्न याच क्षेत्रात करणार. MPSC UPSC कट केलं. मी तुझ्या बोललीस ना, मला प्रश्न पडला, एवढा अभ्यास? ठीक आहे आपलं वाचन चांगलं आहे किंवा लक्षात राहतं, पण एवढा अभ्यास त्यानंतर? कारण मला काही कुठेतरी स्थिरता हवी होती आणि मी ठरवलं नव्हतं तोपर्यंत की मला काय करायचंय.
तर मी तेव्हा विचार केला, की आत्ता हे वय आहे, की मी 30शी पण आले नव्हते, की असं आलं, की आत्ता मला विचार करायला लागेल. यार अमृता, तुला विचार करावा लागेल. कारण एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी द्यायचे तर त्याचं पण वय असतं. नंतर तू म्हणशील, की तू दे, तर तसं नाही होणार ना, असं. म्हणून मग मी ठरवलं, की हां, आत्ता आत्ता हेच करायचं म्हणून. वा म्हणजे माझे मन तुझे झाले ही लाईफ चेंजिंग मालिका हो, म्हणून मी इथे. हो, हो. आता मला माझ्या प्रियाला प्रीत कळेनाबद्दल पण ऐकायला अरे मी आवडेल. तुला म्हटलं ना, प्रत्येक प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप येस. खास आहे आणि हो. वेगळं किस्से आहेत कारण त्याचे. तू माझ्या प्रियाला मी तुला मृणाल आणि आता अभिजित बद्दल जाऊन बोलूया. काय क्रेज त्या दोघांची. हो, अजूनही त्यांनी हो. इतकी वेगवेगळी कामं केली आहेत तरी शमिका. प्रेक्षक त्यांना त्याच कॅरेक्टरनी हो, किंवा हो. प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची ती इमेज अजून अजून पण आहे, क्लिअर आहे अजून आहे. हो. की बापरे हे किती. आणि असं असतं की अचानक अनएक्सपेक्टेड हिट होतात गोष्टी बरोबर, ज्या विचारातही नसतात. राईट. बरोबर. मला ऐकायला आवडेल माझ्या प्रियाला अम, बद्दल. मी ऑलरेडी झीवरती मालिका केल्या होत्या. हां, तर माझी या प्रियाला चालूही झाली होती, सुरू झाली आणि त्याची क्रेज आणि ते गाणं आणि ते सगळंच ना. आणि माझी एक मैत्रीण, मी म्हटलं ना मला कामातनं कामं मिळत गेली, तर एक माझी मैत्रीण झाली होती, स्केड्युलर होती ती, तिकडे हे होती, कामाला होती. तर ती म्हणाली, की अमृता ऑडिशन आहे, तर येशील का? तर मी म्हटलं हां येते. तसं मी फार ऑडिशन दिले नव्हते ना स्टार्टिंगला. मी म्हटलं चल चालेल, देऊया ऑडिशन. आणि ना त्यांनी मला संक्रमण स्टुडिओला बोलवलं होतं तिने. आत्तापर्यंतचं ऑडिशन सगळ्यात पहिलं तर सेटवरतीच झालं होतं, सगळे आर्टिस्ट होते आणि हे मला असंच वाटलं की तसंच असेल काहीतरी. तिथे लाईन, जे फिल्ममध्ये दाखवतात ना, ऑडिशनला लाईन असते, इकडनं लाईन तिकडनं लाईन, दरवाजातनं लाईनच लाईन बाहेर. आणि मी म्हटलं हे एवढी लाईन कशासाठी आहे? तर ते अर्थात त्या ऑडिशनसाठी मुलींची वेगळी होती, मुलांची वेगळी होती. म्हणलं आता आलोच आहे. आणि मी ना जेवून वगैरे निघायचे, त्या जेवणाचा प्रॉब्लेम नको ना. जेवायचे 11:30 12 12:30 जेवायचे आणि मग निघायचं ऑडिशनला कधीही. सकाळी उठून वगैरे नाही, मग जेवायचं कुठे, सगळाच प्रॉब्लेम होता. तर मी जेवून वगैरे निघाले होते, 2-2:30 वाजता वगैरे मी पोचले होते तिकडे संक्रमणला. आणि खूप लाईन, खूप लाईन. आणि त्याच्यामध्ये ना त्यांचं एक वेगळंच चालू होतं. हिंदीवाले कोणतरी कास्टिंगवाले यायचे आणि म्हणायचे, मॅम ये पॅच है वो करके दिखाओगे क्या, इधर ही करो, किधर नहीं जाना है. म्हणजे त्यांचं त्यांचं वेगळं ऑडिशन तिकडे लाईनमध्ये. म्हणजे हां. ते सिस्टीमच मला कळत नव्हती, हे नक्की काय चाललंय. आणि मी लाईनमध्ये उभी 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 6 वाजले. माझा नंबर आणि समोर दरवाजा बंद केला, की कल आ जाओ, टोकन दिया जाएगा, कल आ जाओ. मी म्हटलं उद्या कोण येणार आहे परत एवढ्या लाईनमध्ये आणि परत स्ट्रगल करायला. परत म्हटलं मला नाही करायची मालिका, माझं चाललंय ऑलरेडी, ते सगळं चाललं होतं, नाटक चालू होतं, मी ती अलकाताईंची सिरियल करत होते, हे कशाला ना आता उगाच. म्हणून मग मी म्हटलं नकोच. तितक्यात त्या प्राचीने मला आतून पाहिलं आणि ते म्हणाले, की सर 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 हिला लास्ट घेऊया आपण, उद्या नको, हिलाच घेऊया, आत्ता लास्ट घेऊया. मी म्हटलं हां आत्ता घेणार असेल तर ये बाबा, मी उद्या उद्या नाही तर येणार नाही. म्हटलं. तर ती बोलली नाही नाही ये आते आते आते. आणि मी, माझ्या आधी 2 मुलं होती, 2 मुली, आणि मग माझ्यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला. झालं. मिळाली. ऑडिशन दिली आणि मग होत्या 2-3 आपल्या इंडस्ट्रीतल्या मुली हम्म. शॉर्ट लिस्टेड झालेल्या आणि मग माझं झालं ते. वाव. असं प्रत्येकाचा वेगळा किस्सा आहे. अलकाताईंचं पण मी तुला आवडेल मला सांगायला. मला फोन आला अलका कुबल, डायरेक्ट अलका कुबलचा आपल्याला फोन येतो. म्हणजे मला असं आलं, मला तुला माहेरची साडी लगेच चेहऱ्यावर दिसला, डोळ्यासमोर दिसला हो, असेल ना? म्हणजे मला कळलंच नाही. प्रोडक्शनचा फोन या. येतो, ह्याचा फोन येतो, त्याचा फोन येतो, अलका कुबलांचा फोन आला. हॅलो अमृता सकपाळ का? हो, माझी मालिका अशी अशी सुरू आहे. त्यात रिप्लेसमेंट होती, म्हणजे मेन कास्टिंग नव्हतं, रिप्लेसमेंट होती. तर माझ्या सुनेचं कॅरेक्टर आहे, तर मला 2-3 तुझं नाव सांगितलं, तर तू करशील का? तर कोण नाही म्हणणार आहे, तोंडातून होच निघून गेलं माझ्या. तर आणि सगळं ना जुळून आलं. मी तेच म्हणतो, मी ब्लेस्ड आहे या इंडस्ट्रीमध्ये आले आणि सगळंच, की ज्या तारखा त्यांनी मला सांगितल्या ना, त्या तारखा मी मोकळी होते. ते म्हणाले, की 31 आणि 1 तारीख, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. हां. तर ती अशी सुट्टी लागून आली होती. आणि तू आहेस का गं 31 तारीखला आणि 1 तारीखला? म्हटलं हो. आणि मी ती मालिका केली आणि मला असं झालं, की अलका कुबल मला फोन करते. आणि त्याहून मोठी गोष्ट अशी होती, की थँक्यू अमृता, थँक्यू तू हो म्हणालीस, थँक्यू अमृता. आणि त्या इतक्या वेळा थँक्यू म्हणत होत्या, की मला लाज वाटायला लागली, की ताई प्लीज तुम्ही बाकी काही करा पण थँक्यू. कारण त्या इतक्या हंबल होत्या. त्यामुळे असं झालं, की यार ह्या बाईकडनं काय शिकण्यासारखं आहे, तर हंबल राहणं. आणि दुसरं म्हणजे आम्ही मडला शूट करायचो ना, त्या थांबायच्या हम्म. आणि सगळ्या आर्टिस्टना घेऊन जायच्या बाहेर
आणि मग सोडायच्या की बाबा निघा. हम्म. मडमधनं बाहेर पडणं तेव्हा केवढा मोठा, इव्हन हो. आता पण खूप मोठा टास्क हो आहे. हो तर त्यांच्याकडनं शिकलं की नाही, आपण सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे. मी आजही तेच करते. म्हणजे माझ्याकडे जरी गाडी आली, मी कोण येतंय, चला चला चला, म्हणजे मी हेच बोलते, ठाणा 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 ठाणा. तर ते ठाणे नाही, मालवणीचं गाणं आहे, हा चलो चलो असं. क्या बात यार, मस्त. हा हो ऍक्च्युली ना म्हणजे काही गोष्टी मोठ्यांकडनं हो हो शिकण्यासारख्या हो असतात. हो आपण उगच त्यांना सिनियर कलाकार नाही म्हणत, हो म्हणूनच ते आज इथवर आहेत ना. इथपर्यंत पण आहेत. या जर्नीत कधी रिजेक्शन फेस केलंस? तू सांगतेस कामातनं काम मिळालं, हो पण म्हणजे रिजेक्शन हो चुकलं हो नाहीये कोणाला. हो म्हणजे मला रिजेक्शन खूप वेळा आलं. खरं तर मला बरेच जण म्हणे, तू लीड का नाही करत? दिलं तर मी करेन ना, मी का नाही करणार? तर बरेचदा असं झालेलं आहे की ती लीड आणि मी, ह्या दोघींमध्ये कोण तर ती, हे बरेचदा झालं. मग मी विचार केला की ठीक आहे ना, माझ्या वाट्याला जे आलंय ते काय वाईट नाही आहे. मी जे रोल करते त्यांचं काहीतरी म्हणणं असतं. मी उगीच फक्त एक उभी आहे असं तर नाही आहे ना, मी करते ते कॅरेक्टर चांगले करते. तर ते एक रिजेक्शन 2-3 वेळा आलं आणि मग मी नाद सोडला की जाऊ दे, माझ्या नशिबात लीड नसावं कदाचित, म्हणून नसेल. तर मी फार मनाला नाही लावून घेतलं लीडच्या बाबतीत. पण मग रिजेक्शन सगळ्यात मोठं मला लागलेलं ते हे की ते वैभव सरांची सिरियल मी म्हटलं ना, आफ्टर डिलिव्हरी मला हम्म. आलं ते काम आणि ते नाही झालं. तर मी खूप अस्वस्थ होते, खूप जास्त अस्वस्थ होते आणि मी त्यांना फोन केला की सर काय चुकतंय, काय हम्म. चुकलं, म्हणजे मी तसं पात्र केलं नाही हम्म. की काय? ते म्हणजे नाही, तुझ्याकडनं काहीच नाही अमृता, ॲब्सोल्यूट तुझ्याकडनं काहीच नाही आहे. ते आमचं असं झालं की हे कॅरेक्टर हिला नको द्यायला, त्यासाठी दुसरी मुलगी आम्हाला अजून चांगली वाटली म्हणून. पण म्हटलं सर असं का वाटलं, म्हणजे का हम्म. माझं म्हणजे मी जाड झाली आहे म्हणून, की मी कामच चांगलं नाही झालं आहे? ते म्हणाले, नाही नाही, तुझ्या बाजूने तू 100% करेक्ट आहेस. ते आमच्याकडनं असं झालं आहे, तर तू हम्म. नको त्याचं लोड घेऊस. तर ते खूप होतं. त्याच्यानंतर आत्ता पण बरेच असे होतात की मी सांगू का, माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज काय होतं, मी जेव्हा या इंडस्ट्रीत आले ना, तेव्हा मी लीडसाठी जेव्हा बघत होते, तेव्हा ना सगळे एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट लीड होत्या. अमृता सुभाष, भार्गवी चिरमुले, सुचित्रा बांदेकर, ह्या ज्या नोन फेस असतात ना, किंवा मृणाल कुलकर्णी, नोन फेस लीड असण्याचं ट्रेंड होतं. मग मी साईड रोल करत 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 पुढे आले, वहिनी, मुलगी, असं जे करायला लागले. आणि नंतर असं झालं की फ्रेश चेहऱ्याचे लीड ऍक्च्युली यायला लागले. ऍक्च्युली तर मी ना धड इथली ना धड तिथली. मग मी स्वतःला समजावलं की हेही कोणाच्या नशिबात नसतं जे मला मिळतंय. एखादं विलन करणं सोपी गोष्ट नाही आहे, पण तुझ्या पदरात ते पडतंय आणि तू चांगलं करते, लोकांना ते आवडतंय. म्हणजे अलकाताईंनी फोन केला, ते विलनच होतं, त्या मुलीला काही जमत नव्हतं म्हणून त्यांनी रिप्लेस केली. तर तो विश्वास महत्त्वाचा आहे, लीड करणं महत्त्वाचं नाही आहे. त्यापेक्षा आपण जे करतोय ते उत्तम आहे का, ते लोकांपर्यंत पोचतंय का, ते समोरच्याला आवडतंय का, ते जास्त महत्त्वाचं आहे. अमृता, पण 1% तरी खंत वाटते की एवढ्या वर्षात आपल्याला लीड नाही मिळालं. हो वाटते, पण माझ्याकडे अजूनही होप्स आहेत. ऑफकोर्स. येस, मला मी खूप चुकीचं मॅनिफेस्ट केलं असं मला वाटतं. कारण मला स्टार्टिंगला खूप असं वाटायचं, लोकांचं म्हणजे आर्टिस्टचं आयुष्य बघता की हे बाहेर गेले की ह्यांना सोशल लाईफच नाही आहे, की लोक येतात आणि जास्त येतं. मला सारखं वाटायचं, मला ना लोकांनी नाही ओळखलं ना तरी चालेल, पण इंडस्ट्रीतल्या लोकांनी मला ओळखायला पाहिजे, ही छान काम करते. तसंच व्हायला लागलं की मला इंडस्ट्रीमधली लोक ओळखायला लागली, अरे ही अमृता सकपाळ आहे, अमृता रावराणे हीच आहे, असं वगैरे. पण फार लोक बाहेर असं आपण गराडा वगैरे घालतात वगैरे, ते हल्ली हल्ली व्हायला लागलंय. ते पूर्वी नाही व्हायचं. ओळखायचे, ओके 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 ठीक आहे. दुसरं मॅनिफेस्ट मी केलं होतं की ठीक आहे, मला आत्ता नाही छान रोल मिळत आहेत, पण मला पुढे जाऊन उत्तम आई, खाष्ट सासू असं मिळतील. आय एम स्पीचलेस. मला नाही कळत आहे मी आता काय बोलू यावर. हो, येस. मी हा विचार करायचे आणि मग नंतर असं झालं की मी हा विचार का करते, मी आत्ता आहे ते का नाही मी विचार करत आहे. तर बघ ना, माझ्या पदरात आता काकू, मी काकूसाठी कधीच रेडी नव्हते, पण आता तेच येत आहेत माझ्या हातात पदरात. पण जसं तू म्हणालीस ना की होप्स कधीच सोडू हो, नकोस. यू नेव्हर येस. नो. आत्ता मला माझ्याकडे काय होप्स आहेत माहिती आहे का, की आत्ता अशा पण मालिका येत आहेत, जसं आपण बघतो की आई कुठे काय करते, या लक्ष्मी निवास, लक्ष्मी हर्षदा निवास. मम्मा लीड करते. येस येस, तर तशी माझ्या वाट्याला आहे आणि मी तेव्हा बूम करणार आहे. क्या बात आहे. ऍक्च्युली ना, एवढं हा आपण बोलताना खूप पॉझिटिव्ह बोलतो किंवा इतकं सगळं बघितलं असतं एवढ्या वर्षात इंडस्ट्रीमध्ये. अमृता, या सगळ्या गोष्टी ना खूप आपल्या मेंटल हेल्थशी, स्टेबिलिटीशी खूप अटॅच्ड असतात, राईट? आपण कितीही म्हटलं की नाही यार मी पॉझिटिव्हच विचार करते किंवा नाही यार मला चांगलंच होणार आहे,
तरी पण कुठेतरी ना थोडंसं आपण ओव्हरथिंक करत असतो, की बाबा बरोबर. हे खरंच घडेल का? यू सेड चुकीचं मॅनिफेस्टेशन झालं. हं. तर हे सगळं कुठे ना कुठेतरी इफेक्ट हो, होत हो, असतं. हो. तुला एक मुलगी आहे, तू एक उत्तम गृहिणी सुद्धा आहेस जेव्हा तू काम नाही करत, किंवा लेकीला सांभाळून काम करणं, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्यात तू तुझ्या मेंटल हेल्थकडे किती लक्ष देतेस, किंवा अ, तुला खूप मेहनत घ्यावी लागते ॲट पीस राहायला? आय नो प्रणव इतका उत्तम कलाकार, एक छान माणूस तुझ्या घरी आहे, तरी सुद्धा अनेकदा मेंटल स्टेबिलिटीचा कस लागतो. खूप लागतो. पण मला असं वाटतं, की मला माझी थोडी मॅच्युरिटी कळते बघ. ती अशी, की पूर्वी माहिती आहे का, आपला फोन नाही सापडत, की आपलं असं-असं व्हायचं. शिट, फोन नाही सापडत आहे, धडधड. अजून बऱ्याच लोकांचं होतं. माझं असं होतं, की मी असं करून काहीच नाही होणार आहे. फोन तिकडच्या तिकडेच असणार आहे ना. सो मी आता त्या लेव्हलला आले, की ओके, मी हायपर होऊन मी स्वतःला त्रास करून काही होणार नाही आहे. मला काय करायचं आहे, तर मला नीट लक्ष देऊन ते शोधायचं आहे. ना की हायपर होऊन असं करायचं. तर मी जेव्हा स्वतःचा बद्दल विचार करते, की आपण कसे होतो आणि कुठे आलोय, तर मी आता त्या स्टेजला आलेली आहे, की ओके, काम डाऊन होणार. म्हणजे मी काल घोडबंदर रोडने 5 तास ट्रॅफिकमध्ये होते. मी जेव्हा सेटवर गेले सगळी लोकं पॅनिक होती. "अमृता 5 तास?" म्हटलं, "हो, ठीक आहे 5 तास." तेवढे लागणारच आहेत तेवढे ते. म्हणजे मी तयारी केली होती. म्हणजे मी मेंटली प्रिपेअर्ड असते. माझ्यामध्ये खूप जास्त पेशन्स आहेत. त्यामुळे हे सगळं मी कंट्रोल करू शकते असं मला वाटतं. आणि तरीही असं होतं आणि चिडचिड खूप होते माझी. आणि अर्थातच ती फक्त आणि फक्त घरातल्यांवरती निघते आणि मी खूप फटकळ आहे. मी पटकन बोलून होते. मी मनात ठेवून नाही राहू शकत, की सेम इयर. तुझं चुकलंय मी बोलणार आहे, हे दर्शना तुझं या हे ना असं 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 नको, नेक्स्ट या टाइम पासून जरा नीट बघ हा. हो. हे मी बोलते. गरज नसते खरं तर याची, आणि पण ते मी नंतर बोलते. रिअलाइज होतं काय गरज होती. सेम अमृता, सेम म्युच्युअल फिलिंग्स आहेत आपल्या. पण मी बोलून मोकळी होते. आणि मी बॅगेज नाही ठेवत कुठल्या गोष्टीचं, की तिने का केलं असेल असं नाही, तू का केलंस असं, हे करून मोकळं व्हायचं. आणि जर मी मनात ठेवलं तर मग मी ते असं होतं मला, की यार का कुढत का बसायचं मनामध्ये, है ना? हां, हो. खूप होतं मला तसं. म्हणून मी घेतच नाही बॅगेज. आणि मी म्हटलं तसं, की माझ्याकडे एक मोठी ढाल आहे. ते प्रश्न माझ्याकडे येतच नाहीत फार. ते मॅनेज होतं, सॉर्ट होतं. क्या बात. आणि खरंच खूप गोल्डन मुमेंट्स असतात आपल्या लाईफमध्ये. तुझ्याकडे सोन्यासारखा माणूसच आहे येस, मी येस, म्हणेन. येस, पण येस. मी जर तुला म्हणाले, की तुझ्या गोष्टीतली मला एक PNG स्पेशल शायनिंग मुमेंट जाणून घ्यायची, की तुझ्या मते त्या कॅरेक्टरमुळे किंवा त्या डिसिजनमुळे तू खूप जास्त शाईन झालीस, तर तो टर्निंग पॉईंट कोणता आहे? मी म्हटलं तसं, की माझे मन तुझे झाले किंवा माझ्यासाठी सगळंच. मी जर त्या ऑडिशनला गेलेच नसते ऑल द बेस्टच्या पण, तर मी मोहिनी झालेच नसते किंवा मी त्या रसिकाचं ऐकले नसते, तर मी ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे आलेच नसते. बरोबर ना, की मी जिथे ठरवलं, की मला आता हेच करायचं आहे. तर ह्या अशा प्रत्येक गोष्टी आहेत. तर मी आत्ता ना पिंगा कपोरी पिंगा नावाची मालिका केली. येस. आणि त्याचं कॅरेक्टर खूप वेगळं होतं. हो. खूप भारी, म्हणजे एकदम वेगळं होतं. आणि ते मला ना कळत नव्हतं, की आपण करतोय ते बरोबर करतोय की नाही करत आहे, चुकीचं करतोय. तर ना आपल्याला एक असतं ना, की आपल्या माणसाने दाद द्यावी, की हे तू छान करतेयस. तर प्रणव पहिल्यांदा म्हणाला, की अमृता खूप छान कॅरेक्टर आहे आणि तू खूप चांगलं करतेस. इतके वर्ष मी काम केलं, कधीच तो म्हणाला नाही. ते असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, हे तो सांगतो. किंवा नेक्स्ट टाइम हे डोक्यात ठेवा, हे असं पण होऊ शकतं असं वगैरे तो म्हणतो. पण त्या कॅरेक्टरबद्दल तो खूप भरभरून बोलायचा, अमृता खूप छान झालं आहे, ते खूप चांगलं आहे आणि ते चांगलं कॅरी करतेयस तू. म्हणजे अगदी खूप कमी स्पॅनचं होतं, पण त्याने ते माझ्यासाठी होतं, यार ह्याला आवडलं, काहीतरी आवडलं असं. तर माझ्यासाठी तो पिंगा ग पोरी पिंगामधली ती मंजुषा. येस. अमृताची गोष्ट किती रॉ, प्युअर आणि रिअल होती ना. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातल्या सोन्यासारखा व्यक्ती कोण हेही आपल्याला कळलं. PNGचे दागिने सुद्धा इतकेच रॉ, प्युअर, रिअल आणि सुंदर आहेत. तुम्हालाही नवीन कलेक्शन खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि आजच PNG ज्वेलर्सचे नवीन दागिने घरी घेऊन जा. हॅपी शॉपिंग. तुम्ही दोघं जण क्रिटिक आहात एकमेकांचे, तू आणि प्रणव. तो आहे असं मला वाटतं. तू माझं एवढंच असतं, की आत्ता जे केलंय ना त्याच्यापेक्षा पुढचं काम वेगळं कसं होईल त्याच्याकडे माझं हे जास्त असतं त्याच्याबद्दल. आणि तो ते करतो. पण मी क्रिटिक्सपेक्षा सपोर्टर खूप आहे त्याची, असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि हो. खरंच मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून अरे अमृता. सेम इयर. जेन्युअनली तुझे जे काही विचार होते किंवा ही जी काही मेहनत आहे ही मला कळली. थँक्यू सो मच, तू वेळ दिलास अगदीच एका कॉलवर. आणि ऑल द व्हेरी बेस्ट
मी एकच सल्ला देईन, इथून पुढे करेक्ट मॅनिफेस्टेशन कर. येस येस ते मी करायला लागले आणि Yes. येस येस तू बिलीव्ह करतेस ना हो मॅनिफेस्टेशन हो वर? खूप गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात अशा हो? की मी नकळतपणे आपण एखाद्या गोष्टीवरती गिरवत असतो ना या. तेच होतं होतं खरंच. तेच होतं म्हणजे अगदी फोर्सफुली नाही हा म्हणजे आता आपण फोर्सफुली बोलतो की यार मला 4 BHK पाहिजे 4 BHK पाहिजे तसं नाही जे आतून आपल्याला कुठेतरी कधीतरी वाटलेलं असतं ना आतून एकदम ते खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे विचार करताना नेहमी पॉझिटिव्हच केले पाहिजे हे मला अगेन प्रणवने सांगितलं की निगेटिव्ह विचारच नाही केले पाहिजे कारण त्यातलेच कुठले तरी हे होतात Bounce तथास्तू back म्हणून होतात. हो. होतात कम्प्लीट तर आपण विचार करताना सुद्धा ओके ही फेज आहे ना आता ह्याच्यापेक्षा खूप छान होणार आहे पुढे बेटर आहे मस्त आहे छान आहे आणि एक अजून मॅनिफेस्टेशन असं चांगलं झालं की मी आता झीवरती केल्या मालिका बऱ्याच केल्या आणि बरेच वर्ष मी स्टारवरती केली नव्हती सो मला आतून वाटत होतं यार आत्ताची मालिका ना मला स्टारवरती करायची आहे आणि पाठ राखेन पाठ आपण. राखीण आली येस हम्म. येस येस खूप मस्त. येस आणि थँक्यू सो मच माझा हा पहिला पॉडकास्ट आहे त्यामुळे मी खूप नर्वस होते पण तू आहेस समोर म्हणून मला असं वाटलं की येस हे छानच होणार आहे थँक्यू सो मच अमृता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू आणि तू खूप गोड दिसतेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच थँक्यू